आपल्या आरतीला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटासा कार्यक्रम आपला घरगुती. तर आपल्या मठात येणाऱ्या रसिका तोंडे या वडगाव धायरी भागातला वडगाव त्या भागातून ग्रामपंचायतीवर निवडून आलेले आहेत. तर त्यांचा मनपूर्वक आनंद. आपल्या श्री स्वामी प्रसाद उपाख्य गोगाले स्वामी मठातर्फे आपण त्यांना श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊया. नंतर करू. स्वामी समर्थ. आज आपण सगळे इथे गुरुवार निमित्त स्वामींच्या दर्शनाला आलेलो आहे आणि बराच वेळा माझा योग आला. म्हणजे मी दर गुरुवारी येते बऱ्यापैकी, पण दरवेळेला श्रीधर म्हणतात की आरतीला, पण आज तो योग आला आणि ते खरंच खूप छान वाटतंय मला. त्याबद्दल तुमच्या सर्वांचं अभिनंदन. बस बाकी एवढंच 2 शब्द बोलते. धन्यवाद. माझ्याकडे असंच एकदा माझं प्रवचन होतं आणि एका पक्षाचे अध्यक्ष त्यावेळेस प्रवचनाला उपस्थित होते आणि प्रवचनात मी काही गोष्टी बोललो असेल म्हणजे त्या सत्कर्माला किंवा सत्प्रवृत्तीला धरून होत्या. आता सगळेजणच तसे वागायचा प्रयत्न करत असतात, पण ते माझं भाष्य ऐकल्यावर ते थांबले होते बराच वेळ. एका मोठ्या पक्षाचा अध्यक्ष असलेला माणूस किंवा व्यक्ती ते म्हणाले, काका मी आता अध्यक्षपद पण सोडून देतो आणि राजकारण सोडून देतो. मी म्हणलं, ज्या राजकारणावर अख्खा देश चालतो त्यात चांगली वासना असणं गरजेचं आहे. तो पक्ष कुठला का असेल ना, मला पक्षाबद्दल काहीच म्हणायचं नाही. जो काही पक्ष असेल, परंतु समाजाचं कल्याण व्हावं या दृष्टिकोनातून या समाजोपयोगी गोष्टी आहेत. फक्त त्याचा वापर कसा करायचा, तो अधिकार मिळालेला आपण कसा वापरायचा हे आपल्या हातात असतं. तर मी आज स्वामीचरणी प्रार्थना करतो आणि या रसिकांना पण सुयश चिंततो की त्यांच्या हातून फार मोठं मोलाचं आणि समाजाला उपयुक्त असं कार्य व्हावं अशी स्वामीचरणी प्रार्थना करतो आणि त्यांनाही या सेवेला भरघोस यश मिळावं अशी सेवा त्यांच्याकडून व्हावी अशी इच्छा प्रकट करतो. स्वामी. नमस्ते वासुदेवाय नमः संकर्षणाय च प्रद्युम्नाय अनिरुद्धाय तुभ्यं भगवते नमः. नारायणाय ऋषये पुरुषाय महात्मने विश्वेश्वराय विश्वाय सर्वभूतात्मने नमः. तुझे रूप सर्वत्र माते दिसावे सख्या अंतरी वासुदेवा वसावे. अखंडी रवाचे तुझे नाम यावे सदा देव सेवेत आयुष्य जावे. बहु कष्ट योगी सख्या वासुदेवा तुझ्या पादपद्मी मला दे विसावा. मनाने रमावे तुझ्या नित्य नामी नको वासना विषयी मधामी. खरे शासनाचा सनादान वाचा जगत पावना पावना धारणेच्या. तुटो नामला नाम लावण्य गंगा पदी वासुदेवा वासुदेवा मुकुंदा. सदा सर्वदा चित्त चरणी रसावे हरि कीर्तना मंदिरी बसावे. तुझे नाम माझ्या वदनी बसावे तुझे रूप माझ्या नयनी दिसावे. दुःख करता
वासाविनाशी मूर्ती पूर्वीचे मते काजळाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी धरले माळ मुक्ता पराची जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन माते मन हरे माते मन कामना पूर्ती जय देव जय देव चंदनाची मूर्ती तांबर भंजर मंथना सरळ सौंदर्य वक्रतुंड सीतारा आरती स्वामी सीतारा आरती प्रकट तव नाम असावे सदैव या ओठी श्वासा संगे चंदन व्हावे तुझेच जगजेची अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती स्वामी स्वीकारा आरती कर्माचरणे पावन व्हावे सदा असो सन्मती कर्मांचा यज्ञ घडावा सिद्धवून सन्मार्गाने सदैव यावे देऊनी मजहारी सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती स्वामी स्वीकारा आरती अहंपणाचा लोभ करोनी सुखात जीवन करा पावन करुणी आले मजला तेजो मन आसरा स्वामी न्याये मज संगती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती स्वामी स्वीकारा आरती पुस्तकापराची गुरुराया तुझला लागे स्वामी हो तुझला लागे दत्ता तुझला लागे अहम भावनाई आली आधी आधी सारी आधी आधी चंचल मन उन्मन झाले वाणी नामी रंगली जगवाणी नामी रंगली प्रवृत्ती चित्ताची बनताची चित्ताची बनताची मोठी गौरी तुझी पाहता भक्ती मोहरली माझी भक्ती मोहरली तुझा कटाक्षे तुझ्या गुरुवरा बोबे चिंता माझी बोबे चिंता वैद्य संपले अद्वैताची अनुपम अनुभूती आहे मजला अनुपम अनुभूती आहे अज्ञान सागरी जरी ज्ञान देते अंतरी ज्ञान देते
राधी 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी जे प्रवचनाला बसणारे त्यांनी बसत, या आरतीला बसणारे त्यांनी हात नको करू. प्रवचन 9:30 ठेवले. श्याम पॉवर बँक आणून ठेव. ओम गं गणपतये नमः. महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय तो चार्जर और मैं ऑन कर. ओम श्री स्वामी समर्थ. 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 नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम शांति शांति शांति. श्रीमद भागवत महापुराणातल्या चतुर्थ स्कंदातल्या 8व्या अध्यायाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या चतुर्थ स्कंदामध्ये जवळजवळ 31 अध्याय आहेत आणि बराच मोठा लांबचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. आत्ताशी कुठे 8वा अध्याय त्यातला चाललाय. प्रत्येक स्कंदामध्ये अनेक अध्याय आहेत आणि काही काही याच्यात तर 60, 70, 90 अध्याय आहेत आणि या गतीने आपल्याला जायचंय. आता कुठली घाईगडबड करायची नाही. आपल्याला समजून घ्यायचंय. आपण सर्वजण अभ्यासक आहोत
त्यातला मी सुद्धा एक अभ्यासक आहे, मुमुक्षु आहे, साधक आहे असं म्हणा. तर आपल्याला सर्वांनी मिळून हा श्रीमद भागवत महापुराणाचा पहिलं तरी गाठायचा आहे आणि त्या दृष्टीने आपण सगळेजण अभ्यास करतोय. सध्याच्या काळामध्ये जे काही आपल्याला बाह्य जगतात दिसतंय त्याबद्दल याच्यात फार उत्तम असं विश्लेषण केलेलं आहे. इतकं सुंदर केलेलं आहे की आज त्याला हसावं की रडावं असं आपल्याला वाटेल. ते असं विश्लेषण आहे. मैत्रेय ऋषींना विदुराने काही प्रश्न केलेले आहेत. विदुर हा या घोर संग्राम झालेला होता नुकताच आणि कुरुक्षेत्रे व धर्मक्षेत्रे या न्यायाच्या क्षेत्रावर असंख्य प्राणांची हानी झालेली आहे आणि विदुराला या सगळ्याचा एक सध्याच्या भाषेत सांगितलं एक नशा आलेला होता. हे काय हे आपण काय मिळवलं आणि केवढं घणघोर झालं आणि त्याला एक प्रकारे सगळ्यांचा उद्वेग सहन झाला नाही, वैराग्य आलं आणि तो सरस्वती नदीच्या काठाने विदुर हे चालत 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 निघालेले होते आणि मग ते सरस्वती नदीच्या काठावरून जाताना त्यांना एक सरोवर लागतं. भाविक काय तर सरोवर तुला सांगितलं, सरोवराचं नाव पंपा सरोवर. तर त्या पंपा सरोवराच्या काठी मैत्रेय ऋषी साधनेला बसलेले असतात, ध्यानस्थ बसलेले असतात. मैत्रेय ऋषींना नमस्कार करून विदुर त्यांना अनेक प्रश्न विचारता झालेले आहेत आणि बोलता 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 मैत्रेय ऋषी विदुराला असं सांगतायत की जे सध्याच्या काळात सर्वत्र चाललेलं आहे. मैत्रेय ऋषी असं सांगतायत की अरे विदुरा, खूप कष्ट करून काबाड कष्ट करून आधीची पिढी किंवा आई वडील काही धनसंचय करतात आणि तो आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या पुढच्या पिढीतल्या लोकांसाठी त्यांच्या सुखासाठी आनंदासाठी ते काही अशी संपत्ती म्हणा, घरदार म्हणा, शेतीवाडी म्हणा असं गोळा करून ठेवतात. आणि एकाच वाक्यात मैत्रेय ऋषी सांगतायत पण होतं कसं माहितीये का की लांडगे आणि पोल्ले जसे लाबाड असतात तसे लाबाड येऊन त्याच्यावर घाला घालतात तर ते घेऊन जातात. आणि त्या काळात या मैत्रेय ऋषीने विदुराला सांगितलंय की ज्यांचा या संपत्तीशी, या धनदौलतीशी, या घरादाराशी, शेतीवाडीशी संबंध नसतो असे सुद्धा त्याचे वाटेकरी होतात. एवढंच नव्हे तर पुढे जाऊन असं ते सांगतात की आपले पूर्वज किंवा आपले आई वडील, आपले आजी आजोबा हे वयस्कर झाले की सगळ्यांना त्या वयस्कर माणसांच्या वयाच्या पेक्षा त्यांच्या संपत्ती आपल्याला कशी मिळेल इकडे लक्ष असतं. आणि मग पुढे एक सुंदर उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की डंगर जसा मेंढ्या राखतो आणि त्या मेंढ्याच्या कळपातनं अचानक कुठून तरी पडला येतो आणि ती मेंढी पळवून नेतो आणि त्या धनगराच्या देखत जो खरा या मेंढ्यांचा मालक आहे त्या देखतही करतं पण तो हतबल होतो, तो काही करू शकत नाही. तसं माणसाच्या जीवनाचं आहे. आपण 60 साल साठवतो. आपण त्यावेळेस वयोमानाप्रमाणे आजारापणामुळे किंवा काही कारण असतील, वृद्धत्व आलेलं असेल, मानसिकता शरीर खांगल्यामुळे नीट नसेल, अशा अवस्थेत असाच एखादा खोलला येतो. मग ती एखाद्या वेळेस आपली मुलं सुद्धा असू शकतात. आणि मग मुलांमध्ये आई वडिलांच्या प्रेमाऐवजी संपत्तीच्या वाटपाकडे त्यांचं लक्ष जातं आणि मग तू मळमळ सुरू होतं. म्हणजे आधीच्या पिढीने कष्ट मरमर करायचे, 2 पैसे आपल्याच पोराबाळांना साठवायचे, परंतु पुढं आपल्याच घरात वैमनस्य निर्माण होतं आणि वैमनस्य निर्माण होऊन जो संपत्तीचा वाटेकरी होतो. आणि जरी संपत्तीचं विभक्तीकरण किंवा वाटेकरण पूर्वजांनी केलं असलं तर त्यात भांडणं होतात की तुला किती मला किती. म्हणजे असं दुर्दैव आपल्या मानव प्राण्याचं आहे आणि हे सत्य आहे
हे आज तर आपल्याला सर्वत्र घराघरात अनुभवलं येते. ही खरं नामुष्कीची गोष्ट आहे मानव जातीला. अरे परमेश्वराची आराधना करा, परमेश्वराची उपासना करा. जे आपल्याला प्राप्त होणार आहे ते नक्की प्राप्त होणार आहे, परंतु त्यासाठी भांडण त्यांना करू नका, एकमेकांच्या द्वेष उत्पन्न करू नका, कलह होता कामा नये. तुम्ही म्हणाल कलह हा या कलियुगात होतो, असं नव्हे. कलह होणार नाही हे आपण बघायचं असतं. कलियुग जरी असलं तरी आपण कसं चांगलं वागायचं हा प्रयत्न करायचा. मला तर वाटतं कलियुग म्हणजे सत्ययुगाची सुरुवात झालेली आहे, सत्ययुगाची नांदी आहे. हा संध्याकाळ आहे किंवा संधिकाळ आहे. संध्याकाळ किंवा संधिकाळ हा आहे. या संधिकालामध्ये या वाईट गोष्टी नष्ट पावणार आहेत. कलियुग हे नष्ट पावणार आहे. कलियुग म्हणजे काय, तुमचे आमचे विचार आहेत. आपण चांगला आचार करणं, चांगले विचार करणं, चांगले विचार दुसऱ्यांना देणं हे आपलं काम आहे. पण आपण नेमकं उलटं करतो की नको त्या गोष्टीच्या मागे जातो आणि मग घरातलं प्रेम नष्ट होतं. आईवडिलांविषयी द्वेष भावना होते. आईवडिलांनी जरी किती चांगलं केलं तरी कुठेतरी वाटतं नाही यांना जास्त देणं आणि आम्हाला कमी देणं. अरे किती मिळालं तर तुम्हाला सुख मिळणार. आणि मी म्हणतो तुम्हाला भरगतचं दिलं पण त्याचा उपभोग तुम्हीच घेऊ शकला नाही, तुम्ही आजारी पडला. तुमच्या पुढं मिठाईची पंचपाकवानं आहेत किंवा तुम्हाला अनेक गोष्टी आपल्या पात्रतेपेक्षा जास्त गोष्टी आपल्या आईवडिलांनी दिलेल्या आहेत असे म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्या दिलेल्या आहेत. असं असून देखील जर भांडणं त्यांना सुरू होत असतील तर आपण काय म्हणायचं. आणि याच्यातून नाती ही खंगत चाललेली आहेत, नाती तुटत चाललेली आहे. भाऊ बहिणीकडे येत नाही, बहीण भावाकडे जात नाही, जावई बापू सासुडीला जात नाहीत कारण सासुरवाडीचं पण मला मिळालं नाही. मग मला ते पाहिजे होतं आणि त्यांना काय करायचं एवढं. अरे त्यांना काय करण्यापेक्षा तुला किती पाहिजे, तुला समाधान नाहीये, तुला परमेश्वर म्हणजे काय कळलेलं नाहीये, सासुडीला किती संपत्ती आहे याची मोजत करायचा तुला अधिकारच नाही. तू स्वतः कष्ट कर, 2 पैसे मेहनतीने कमाव आणि स्वतः तू आनंदी राहायला शिका. आपल्या खिशात किती पैसा असला तरी समाधाने मांडण्यावर असतं, समाधाने जगण्यावर असतं, समाधाने आचरणात आणण्यावर असतं. मला असं वाटतं की माणसाला फारसं काही लागत नाही. आणखी एक गोष्ट सांगायची वाटते मला. नेहमी असं वाटतं की याच्यात आय एम नॉट इगोइस्ट किंवा माझ्या गोष्टी सांगायची मला याची तिथे इच्छा नसते. परंतु दुसऱ्या कोणाचं उदाहरण देण्यापेक्षा मी नेहमी माझं उदाहरण का देत असतो की मला तुम्ही कोणी काही म्हणू शकणार नाही आणि दुसऱ्यांचं कोणाचं उदाहरण दिलं एक व्यक्तीचं तर त्यात असं वाटेल की यांचं नाव कशाला घेतलं, यांच्यावर टीका कशाला केली असं वाटण्याचा संभव असतो. म्हणून मी माझं उदाहरण देतो की स्वामी समर्थांच्या कृपेने आई वडिलांच्या आशीर्वादाने आज मी खाऊन पिऊन सुखी आहे. पण आहार सुद्धा परिमित आहार असावा, योग्य आहार असावा. वर आहे म्हणून अगदी भगतचं खावं असं पण नसावं. तरीही आज या सगळ्या गोष्टीची उपलब्धता माझ्याकडे आहे. पण मी 1.5 पोळी वाढली असेल किंवा 1.5 चपाती वाढली असेल तर त्यातली दररोज चतकोर काढून ठेवतो आणि 1.25 पोळीत माझं भागतं. संध्याकाळची पण तीच अवस्था. एक मुठभर फक्त भात, मूद म्हणजे मोजून मुठभर भात. एक बुद्धीपेक्षा मला असं वाटतं घरच्यांना माफी पाडून द्यावं की काय कोणाला. जसं काय माझा वाढदिवस आहे आता एक भाताचा ठीक असतो आणि मग आम्ही एवढा केलाय आता काय करायचं. अरे पण माझा जेवढा आहार आहे तेवढा मी खाणार ना. आता घरचे प्रेमापोटी करतात नाही असं नाही. त्यांना वाटतं मी जास्त पुढं जाडजूड व्हावा. पण माझी अंगयशी जशी आहे ती स्वामीने ठरवली असेल कशी पाहिजे ती त्याप्रमाणे मी आहे. तर जास्त खाल्ल्याने काही जाड होत नाही आणि कमी खाल्ल्याने खूपच पातळ होतं असं पण नाही. तर सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की एवढ्या अन्नावर माझी छान उपजीविका होते. मी खूप ॲक्टिव्ह राहू शकतो. मी दिवसभर सगळी कामं करू शकतो आणि माझा दिवस समजा 7ला मी काही माझ्या रोजच्या कामाला लागत असलं तर मी 12 वाजेपर्यंत अगदी न कंटाळता माझी कामं करू शकतो. पण घरच्यांना डिस्टर्बन्स क्रिएट होऊ नये म्हणून मी आपला झोपायचा प्रयत्न करतो. पण असं कुठेतरी मन धावत असतं की अरे एखादं पुस्तक वाचावं, थोडंफार वाचन करतो नाही असं नाही.
आपल्या श्री गुरुचरित्रामध्ये 30व्या आणि 31व्या अध्यायात अनेक निरूपणामध्ये हे लिहिलेलं आहे की निसताना आपल्या उशाची एक तांब्याभांड भरून ठेवावं, एखादा ग्रंथ घ्यावा, एखादा वेद घ्यावा आणि त्याचं वाचन करावं आणि मग निजावं, मग झोपी जावं असं लिहिलेलं आहे. तर ते लिहिण्यापूर्वी किंवा माझ्याकडून ते गुरुचरित्र लिहिण्यापूर्वी किंवा मी गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात केली त्याच्याही आधीपासून स्वामीच्या कृपेने हे पूर्वजन्मीचे संस्कार असू शकतात. मला वाचनाची आवड पहिल्यापासून होती आणि मी काहीतरी वाचन केल्याशिवाय कधी झोपतच नाही. पूर्वीचा असा माझा म्हणजे अट्टास होता की एक अख्खं पुस्तक वाचायचं एका दिवशी. आता मग ते 100 पानाचा असो नाही तर 200 पानाचा असो आणि माझ्या कपडावर ते ठेवलेलं असायचं. श्रीधर, प्रज्ञा चांगली मुलं होती, आजही आहेत, त्यावेळी याच्यापेक्षा आणखी चांगली समोर वागायची. मला काही त्रास द्यायचे नाही, काय नाही. त्यांच्या गाड्या ही फारच कार्यबाहुल्यामध्ये असल्यामुळं गाड्या मी हाताळलेल्या असायच्या. त्यातली सुरकुती जरी इकडे गेली तिकडे गेली तर मला चालायचं नाही, त्यांना माहीत होतं. आणि त्यांचे ते खेळायचे, खेळून झोपायचे. मी आपलं 12, 12:30, 1 पर्यंत माझं पुस्तक वाचायचं आणि ज्यावेळेस माझं पुस्तक पूर्ण होईल वाचून त्यावेळेस मी झोपायचो. तर हे मी माझं का सांगितलं तर एवढ्या अन्नावर माझी उपजीविका होऊ शकते. आपण किती प्रॉपर्टी कमवायची, किती इस्टेट कमवायची, परमेश्वराला किती वेळ द्यायचा हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. आता अनेक जण या जगात म्हणजे निदान आपल्या भारतात म्हटलं तर जगात म्हटलं तरी पूर्वीसारखी गर्मी कुठे दिसत नाही. लोक खाऊन पिऊन सुखी आहे, पण दुःख वाढलेली आहे. पूर्वी एवढी दुःख नव्हती, कमी पैशामध्ये लोक आनंदी होती, सुखी होती, एकमेकांकडे जाणं येणं होतं. 4 मैत्रिणीकडे जावं, कुठं भजनी मंडळात जावं, कुठं देवाला जावं. मग आमचं बेलबाग मंदिर होतं, तुळशीबाग मंदिर होतं, पुण्या मुरलीधर होता, आमच्या साठ्याचं उपाशी विठोबा मंदिर होतं, आमच्या पूर्व भागातलं भरपूर मंदिर होती. मग इथे पाठीमागे सिद्धेश्वर मंदिर होतं, या चौकात भाऊसाहेब जर्मलींचं चतुर्श्री मातेचं देऊळ होतं, म्हणजे सप्तश्री मातेचं देऊळ होतं. आमच्या समोर विठ्ठलाचं मंदिर होतं, आहे म्हणजे अजूनही, पण ते बांधकाम झाल्यामुळं बिचारा देव पुढं एका खोलीत कोंडून ठेवला विठ्ठल. सुंदर विठ्ठल म्हणजे मूर्त्या आहेत, पण त्या ठेवल्यात कुठल्या तरी खोलीत. पाठीमागे नागेश्वर मंदिर आहे आमच्या. या डिरेक्शननी सरळ जर पाहिलं तर बरोबर नागेश्वर मंदिर येतं. तर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर तुकारामांची आणि नामदेवांची कीर्तनं झालेली आहेत. इतकं प्राचीन मंदिर आहे ते नागेश्वर मंदिर. पलीकडे दत्त मंदिर आहे आमच्या परांजपेचं, जे परांजपे तुळशीबागेतून निवडून यायचे त्यांचं दत्त मंदिर आमच्या भागात आहे. पलीकडे रस्त्यांचं दत्त मंदिर आहे. तर हा सगळा पुणे शहर म्हणजे हा मंदिरांचा भाग आहे. दररोज संध्याकाळी लोक कुठं भजनाला जा, कुठं प्रवचनाला जा, कुठं कीर्तनाला जा असे जायचे. कुठे एका ठिकाणी एखादा आख्यान असेल तिथं जा, नाहीतर कुठल्या तरी देवदर्शनाला जा असं चालायचं. मग देवळात म्हणा, मंदिरात म्हणा, मठात म्हणा, मस्जिदमध्ये म्हणा, चर्चमध्ये म्हणा, त्या लोक भेटायची, सुखदुःखाच्या गोष्टी व्हायच्या. हा काळ पूर्ण संपला. अहो आत्ता आमच्या डोळ्यासमोर होता, आता मंदिर ओस पडायला लागली. मंदिरात ते व्यासपीठ रिकामा बघितल्यावर अंगावर शाळे येतात. आमच्या भागामध्ये मी आणि काकू संध्याकाळचं देवदर्शनाला म्हणून बाहेर जायचो. तर प्रत्येक घराघडी तुम्हाला आश्चर्य वाटेल, याच्यात अतिशयोक्ती नाहीये, प्रत्येक घरात एक व्यासपीठ होतं किंवा व्यासपीठा सदृश्य एक बाक होता. त्याच्यावर घरातले कोणीतरी वडील माणसं बसलेली असायची. एखादा ग्रंथ काढलेला असायचा, 3 सांजेच्या वेळा असायचा, तो ग्रंथ वाचला जायचा. घरातले आजूबाजूचे शेजारी पाजारी आवडीने येऊन बसलेले असायचे आणि ते आख्यान चालायचं. मग कुठे भागवत महापुराण असेल, कुठं रामायण असेल, कुठं रामविजय असेल, कुठे श्रीमद आपलं भागवत असेल, कुठे हरिविजय असेल, असं सुंदर सुंदर चालायचं. हा काळ पार घडला, नजरेआड गेला. एकाही ठिकाणी चालत नाही असं. म्हणजे हे केवढं माणसाचं दुर्दैव आहे. माणसं बघितली तर म्हणतात वेळ नाही, आणि बघितलं म्हणतात तर घरात आईवडील समोर आहे, बायको आहे, पोरं आहेत, हे सगळे. मग आई पण त्याची झाली. म्हणजे देर इज नॉट ओनली जेंट्स, लेडीज अँड जेंट्स बोथ आर. सगळे व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, आणि त्याला वेळ आहे. आणि इकडं तुमच्या चांगल्या कामासाठी वेळ नाही. मी म्हणत नाही तुम्ही 24 तास देवापुढे बसा, एक 100 माळा जप करा, असं मी अजिबात म्हणत नाही. पण एक 5 मिनिटं घरच्यांना द्या, एक प्रेमाचा संवाद साधा.
घरात आई लांबून आली असेल, दमून भागून आली असेल, कुठं कथा कीर्तनाला गेली असेल, घरात दमून आली तर बाबा आईशी 1-2 मिनिटं बोलावं, मुलांनी म्हणा सुनेनी म्हणा बोलावं, असं काही राहिलंच नाही. मुलं आपली आई आली काय, वडील आले काय, आजोबा आले काय, आजी आली काय, ते हातातला मोबाईलचा ढुंगूचा पाहतात आपल्या चेहऱ्याकडं. हे दमून आलेत का, लांबून आलेत का, बसा म्हणावं का, चहा द्यावा. ती बिचारी आतल्या माझघरात जाते किंवा स्वयंपाकघरात जाते, ते हाताने चहा पाणी करून घेते किंवा जे काय असेल ते वॉटर इट मे बी, आणि ती आपली गप्प कुठेतरी जाऊन बसते कोपऱ्यात. आणि हे काही जीवन झालं का? घराघरातला सुखसंवाद, घराघरातली मैत्री, घराघरातलं प्रेम हे नष्ट पावणे. तुम्ही नको त्या गोष्टीचा आहारी लागलेल्या, पूर्वीपेक्षा वेगळा शब्द वापरतो, बखल पैसा सगळ्यांच्या खिशात कुरकुरतोय. त्याचे दुष्परिणाम माहिती काय वाटतं मला. अहो, पूर्वीच्या काळी 400 रुपयात घरखर्च भागत असेल, कुटुंब सुखी असेल. आज 400वर किती पूजे दिली तरी सुखी नाहीत. 400वर 40,000 झाले, 4 लाख झाले, मग एवढं पॅकेज तेवढं पॅकेज. अरे पण तुम्हाला समाधान आहे का? आणि मग नवीन फॅड काय निघालं, फॅडच म्हणायचंय. अति पैसा खुळखुळायला लागला, काय खुळखुळायला लागला तो डिवोर्स. अरे काय कशासाठी आहे? नाही म्हणे ते तू चांगली आहेस तशी, मला तू पण हवी आहेस. पण ते काय झालं, ते ऑफिसमध्ये तमुक येणार, ते जरा बरी वाटते. काय कुठे एकनिष्ठता राहिली, कुठं पातिव्रत्य राहिलं. बोथ साईडला पातिव्रत्यही पाहिजे आणि पत्नीव्रत पण पाहिजे, दोन्ही पाहिजे. म्हणजे या सत्यवनाला सावित्रीने जसं परत जिवंत आणलं तसंही पाहिजे. किंवा एखादा आपल्या गुरुचरित्रातच सुरुवातीचाच अध्यात कुठेतरी आहे की तो शबर आणि शबरी. तर शबरीला भगवान शंकरांना ताजं भस्म द्यायचंय म्हणून ती म्हणाली ताजं भस्म मिळत नाही तर मीच जाते. मग तिला तिचं बिचारीचं दहन केलं. पण दहन केल्यावर त्यांनी प्रेमाने नेहमीसारखं न करत हाक मारली, अगं इकडे ये. तर ती जिवंत होऊन आली, शंकरांनी आणून दिली. म्हणजे पतिव्रती पण होते. स्त्रियांना असं वाटू नये की आपणच पातिव्रतच होतो. पती सुद्धा असे असतात बरं का, पतिव्रत जपणारे असतील, म्हणजे घराघरात असतील असे. पण मला सांगायचं काय नेमकं की आज सगळ्या गोष्टीची मुबलकता असताना हे काय म्हणतात, हे असले दिवस कशाला यावे. आणि हेच म्हणजे सगळं भागवत महापुराण आहे. ह्याच्यात जीव तोडून तोडून व्यासाने सांगितलेलं आहे. पुढं ती व्यासांचा पुत्र शुकमुनी यांनी ती परीक्षित राजाला सांगितलेली आहे. मग तीच कथा कॅरी फॉरवर्ड होत ऋषी मुनींनी सुतानं सांगितलेली आहे. आणि असंच परंपरा चालत 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 ती इथपर्यंत येऊन ठेपलेली आहे. मग खाली बघ ना, लावला तुझं लांब आता अशा शिंगा सुरू तिथे प्रवचन बंद ठेवा. खाली बघ, लांब लावलं अवधूत गेला. तर याला जीवन आहे नाव, त्याचं जगाव हे आपल्या हातात. आपण उगाच देवाला 10 वेळा कोड्या टाकतो, स्वामी असं करतं, अहो स्वामी हे तसं करतं. अरे स्वामी काय करतात? स्वामी तुमच्या लाईफमध्ये कुठे इंटरफेअर करत नाही. स्वामींनी तुम्हाला सुंदर सुंदर स्थानं दिलेली आहेत, सुंदर सुंदर मंदिरं दिलेली आहेत. मग ती कुठली मंदिरं असतील, अमुक धर्माची आहेत असं पण नाही. मग ते जैन मंदिर असेल, महावीरांचं असेल, किंवा गौतम बुद्धाचं असेल, किंवा स्वामींचं असेल, किंवा विठ्ठलाचं असेल, कोणाचंही मंदिर असेल, किंवा आमच्या कृष्णाचं असेल, रामाचं असेल. ही मंदिरं तुम्ही चांगल्या वागण्यासाठी आहे. या मंदिरातल्या लोकांनी काही त्याग केलेला असतो की समाज चांगला असावा, समाजात चांगल्या गोष्टीचा प्रसार व्हावा, समाज सुखी असावा, आनंदी असावा, याच्यासाठी मठ मंदिर असतं. पण आपण प्रवाहाच्या विरुद्ध चाललेलो आहोत असं मला वाटतं. आणि तो काळ आपण उघड्या डोळ्याने पाहतो. आणि हा काळ नष्ट व्हावा त्यासाठी हा गोगरे स्वामी मठ आहे. आम्ही परमेश्वराची उपासना निश्चित करतो, पण ती अर्धा तासाचीच असते. संध्याकाळी 8:30 ते 9 या वेळेत आमचा जप जाप्य होतो. मग सगळ्या देवांची थोडक्यात थोडे मंत्र म्हणा किंवा थोडं जप म्हणा घेऊन सगळ्या देवांचं स्मरण करत करत मग आम्ही शेजारतीपर्यंत येतो.
स्टेप बाय स्टेप आपल्याला साधक या नात्याने पुढे जायचं आहे. तर त्यासाठी आपण प्रयत्नशील असतो. मग आपण गेली 4-5 वर्ष झाली ध्यानाला बसतो थोडा वेळ का विना गुरुवारी. आणि मग भगवानाचं वासुदेवाचं आपण स्मरण करतो. आणि ते झाल्यावर आपण शयन आरती किंवा शेजारती करतो. तर तो अर्धा तास हा फार लाख मोलाचा आहे. अर्धा तास तुम्हा आम्हाला आपल्या आयुष्यात मिळणं ही लाख लाख जन्मांची आपली पुण्य असेल. आपल्या आई वडिलांची, आपल्या पूर्वजांची, सगळ्यांची पुण्याई म्हणून आपण इथे एकत्र येतो आणि अर्धा तास का विना स्वामींचं स्मरण करतो. आणि त्यातून तुम्ही आम्ही जास्तीत जास्त चांगला वागण्याचा प्रयत्न करत असतो. चांगलं वागणं म्हणजे धर्म आहे. धर्माची व्याख्या वगैरे लांब लचक करायची, काहीतरी बोधक शब्द वापरायचे हे मला नको वाटतं. कारण सध्याचा काळ धकाधकीचा आहे, कोणालाही वेळ नाही. रात्री झोपायला उशीर, आजकाल वरतूनच पोरं शिकून आलीत आपली जन्माला आल्यावर. ते कसं तुम्ही म्हणाल तर आजकाल पोरांना व्हॉट्सअप, मोबाईल, लॅपटॉप हे काही शिकवावं लागत नाही, त्यांना आपोआप येतं. जेव्हा त्यांची शाळा देवाने आधीच काढली की काय होणार नाही. बघा ना, त्यांना काही सांगावं लागत नाही. पोरांना तो मोबाईल हातात आला किंवा लॅपटॉप हातात आला तर सगळं येतं. बरं हे करता येतं हे सोडून द्या. त्याच्याच बरोबर आमची नात लागली बरं का, कारण तिच्या हातात मोबाईल असतो म्हणून ती तोंड लपवायला लागली. तर हे तसं आम्ही मला अजूनही शेवया आवडतात. मग त्या मोटरीच्या शेवया, पाटावरच्या शेवया, हातावरच्या शेवया या गेल्या बरं का. आता लांब सडक नूडल्स म्हणे ते निम्म खाली तोंडाच्या आणि निम्मा, अरे ते काय आहे बेकार लक्षण. आमचे जर वडील असेल तर पहिले फेकून द्या म्हणलं ते बाहेर. खूप रागीत होते ते, त्यांना असं आवडायचं नाही. पण आता हे पण बरोबर तुम्ही शिकून आले की काय कोणाला माहिती, त्यांना बर्गर, पिझ्झा, परत ते नूडल्स हे असलं आवडतं. आमच्या शेवया गेल्या किंवा गव्हाची खीर गेली किंवा लापशी गेली, या सगळ्या गोष्टी गेल्या. आणि हे काय काय नवीन येऊन बसलं. अहो भाताची पेस्ट सुद्धा आम्ही आवडीने खायचो, आता तीही गेली. भाताची पेस्ट म्हणजे विद्यार्थी म्हणजे महिला सुद्धा येते, अहो नेमकं काय करायचं असतं. किंवा कुरड्या वगैरे करताना त्याला स्टिक आम्ही आवडीने खायचो. मग कधी साखर घालून खायचो. तो पांढरा चीक स्वच्छ असा, कुरड्याचा चीक तो पांढरा स्वच्छ असायचा. मग त्यात कधी साखर घाल, कधी दूध घाल, त्यावेळी आता हे राहिलंच नाही घरात. म्हणजे अर्थात हे आपलं दुर्दैव आहे. आणि ते त्या सगळ्या ग्रंथात त्याचाच उहापोह आहे. तेच कधी नारदांनी मैत्रेय ऋषींना, कधी मैत्रेय ऋषींनी विदुराला या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि शेवटी यातला मतितार्थ किंवा हे सगळे आपल्या ऋषीमुनींनी, पूर्वजांनी त्यांच्या आयुष्याचा, त्यांच्या जीवनाचा त्याग करून का सांगितलंय, तर मानवी जीवन सुखी असावं म्हणून सांगितलेलं आहे. आणि सुख कशात आहे हे आपण समजलं पाहिजे. किती पॅकेज आहे याच्यावर सुख नाही आहे. पॅकेज कमी असेल चालेल, पण समाधान पाहिजे. आणि खरोखरीच आमच्या काळात 350-350 रुपये पगार असला, 400 म्हणजे खूप झाला, 500 कोणालाच नव्हता. आमचंही घर त्यावेळेस एवढ्या पैशात भागायचं. आमची जॉईंट फॅमिली आत्तापर्यंत होती. वडिलांच्या नंतर आमचा भाऊ शेजारी राहायला लागला, या लागूनच्या बिल्डिंगमध्ये आम्ही इथं राहायला लागलो. त्याआधी एकत्र कुटुंब होतं. मग आमच्या बहिणी, मामा, मामी, आणखीन बरेच कोण आत्या, सगळे नातेवाईक म्हणजे सगळ्या नातेवाईक मिळून एक घर. आणि मग सगळ्यांचा आनंदाने करायचं. असं नाही की नंतर आजकाल असा होतं की एखादा पाहुणा आला, अगदी आपल्या प्रेमाचा असेल, पण घरातल्या लोक बाकीच्या लोकांच्या कपड्यावर आठ्या पडतात, अरे कधी हे कसे काय आले अचानक आणि हे कधी जायचे. असं त्या काळी नव्हतं बरं का. निघालं तर आग्रह करून नाही अजून 2 दिवस पुढे जातात, त्या बॅगा ठेवून द्यायचे, लपून ठेवायचे. तोही काय केला, उलट बॅगा बाहेर नेऊन ठेवतील. आता अहो निघाला तुम्ही निघा, मग रिक्षा आणू का गाडीन सोडू, असा काळ झाला. पैसा पूर्वीपेक्षा भरपूर आहे, पण काळ असा. आमच्याच बँकेतले माझे काका मागं बसले. म्हणजे एक गंमत म्हणून विचारतो, तुम्ही सुरुवातीला तुम्हाला किती पगार असेल? 210. आम्ही 400 सुद्धा जास्त सांगितला. 210 पगार. आणि त्या महाजन वहिनींच्या सहकार्याने त्यांनी सुखाने संसार चालवला. आता त्याच्यावर किती पूज्य दिली
तर एक कमी वाटतो काय 40,000 पेन्शन बसली मला. अरे बापरे. कारण आमच्या एका मित्राच्या वडिलांना ₹1,00,000 पेन्शन आहे. ते नाव सांगायला लागत नाही. आमच्या शीलचा वडील आहेत, श्रीधरचा मित्र आहे किंवा आमचाही मित्रच म्हणायचा. त्यांचे वडील रेल्वेत होते, रेल्वे ड्रायव्हर होते, त्यांना ₹1,00,000 पेन्शन. त्यामुळं शीलांचा समाधानी आनंदी असतो, त्याबद्दल वाद नाही. पण आता पेन्शन जी आहे ती पूर्वीची तेवढी आयुष्याची कमाई नव्हती. महिन्याची पेन्शन आहे ती संपूर्ण आयुष्याची पूर्वीच्या लोकांची कमाई नव्हती. म्हणजे असा हा काळ आहे. यातलं नेमकं आपण कसं वागायचं, आपण कोणी अडाणी नाही आहोत. आपल्याला देवाने विचार दिलाय, बुद्धी दिलेली आहे. आपण थोडासा विचार करावा जीवनाविषयी आणि असं वागायचा प्रयत्न करावा. मैत्रवाच जनकाद्या नारदस्य ध्रुवसौर्नियते नैते ब्रुवान ब्रह्मसुता यावं सुनु दरवरेस्तः. मैत्र ऋषी विदुरा असं म्हणतात, हे शत्रुंजय विदुरा, संकाधिक नारद, ध्रुव, हंस, अरुणी आणि यती या हे ब्रह्मदेवाचे नैष्ठिक पुत्र होते. परंतु या कुणीही ग्रहस्थाश्रमात प्रवेश केला नाही. हे नैष्ठिक असल्यामुळं, नैष्ठिक ब्रह्मचारी असल्यामुळं यांनी ग्रहस्थाश्रम स्वीकारलेला नव्हता. आणि ते कोण कोण होते तर संकाधिक, नारद, ध्रुव, हंस, अरुणी आणि यती असे हे ब्रह्मदेवाचे नैष्ठिक ब्रह्मचारी पुत्र होते. संकाद्या नारदस्य ध्रुव हंसो अरुण्यती हा अपभ्रंश आहे. ध्रुव हंसो ऋणी यती हा, तर अपभ्रंश झाल्यामुळे ऋणी यती हा असं केलेले, तर अरुणी आहे तो. ध्रुव हंस अरुणी यती हा, तर असे ध्रुव हंस अरुणी आणि यती हे ब्रह्मदेवाचे नैष्ठिक ब्रह्मचारी होते आणि त्यांनी ग्रहस्थाश्रमात प्रवेश केलेला नाही. मग मैत्री ऋषी असं म्हणतायत की हे बुद्धिमान विदुरा, पुढे यांनाच अशी मुलं झाली ब्रह्मदेवाला की त्यातून दंभ आणि माया ही निर्माण झाली आणि त्यातून लोभ आणि लाभाडी यांचा जन्म झाला. आणि त्यातूनच पुढे कली म्हणजे कलह निर्माण झाला. कली म्हणजे कलह असा पण एक अर्थ आहे. हा कलह निर्माण झाला. हे विदुरा, मी तुला संक्षेपाने या सगळ्या गोष्टी सांगतोय आणि मी तुला त्याचबरोबर अधर्माचा सुद्धा काही भाग, अधर्माचा वंश काही सांगितलेला आहे. जर अधर्म काय आहे हे आपण जाणून घेतलं, वाईट काय आहे, काय असावं आणि काय नसावं, धर्म कशाला म्हणावं, अधर्म कशाला म्हणावं, चांगलं काय वाईट काय, हे जर तुम्हाला कळलं तर तुमच्या मनाची मलिनता दूर होते आणि तुम्ही जास्तीत जास्त सत्प्रवृत्तीने वागायला लागता. आणि म्हणून मी हे तुम्हाला सांगत असतो असं नारदमुनी विदुराला म्हणताय. पुढे मैत्रीविषयी असं सांगतात, हे विदुरा कुरुनंदना, या श्रीहरीचा जे अंश ब्रह्मदेव आहेत त्यांच्याच अंशाने उत्पन्न झालेले पवित्र कीर्ती महाराज स्वयंभू मनु होते. आणि मनुंच्या पुत्रांचं मी आता तुला सगळी माहिती किंवा वर्णन सांगतो. या स्वयंभू मनुला त्यांची महाराणी शत्रुपाही होती आणि त्यांना त्या शत्रुपेपासून प्रियव्रत आणि उत्तानपाद हे मागच्या 2-3 अध्यायांमध्ये आपण पाहिलेले. या मनुला आणि शत्रुपेला प्रियव्रत आणि उत्तानपाद हे 2 पुत्र होते, हे 2 मुलं होती. आणि ही दोन्ही मुलं ह्या वासुदेवाच्या कलेपासून निर्माण झाल्यामुळे ही दोन्ही मुलं या जगाचं संरक्षण करायला नेहमी तत्पर असतात. सर्व जगाचं कल्याण असावं म्हणून दोन्ही मुलं, कोण 2 मुलं तर उत्तानपाद आणि प्रियव्रत ही तत्पर असायची. उत्तानपादाला सुनीती आणि सुरुची या 2 पत्नी होत्या. उत्तानपादाला सुनीती आणि सुरुची या 2 पत्नी होत्या.
सुनीतेला एक मुलगा होता, त्याचं नाव ध्रुव होतं. सुनीतेला जो मुलगा होता त्या सुनीतेच्या मुलाचं नाव ध्रुव होतं. एक दिवस असं घडलं की हा जो राजा उत्तानपाद होता हा आपल्या पुत्राला मांडीवर घेऊन खेळवत होता आणि तो पुत्र सुनीतीचा पुत्र होता. आणि त्याच वेळी त्या ध्रुवाला सुद्धा वाटतं, म्हणजे सुनीतीचा जो ध्रुव होता त्यालाही वाटतं की आपणही आपल्या पप्पांच्या आपल्या बाबांच्या मांडीवर बसावं, पण ते त्याला जवळ घेत नाहीत म्हणून त्याला दुःख होतं, वाईट वाटतं. आणि त्याला इतकं दुःख होतं की तो मैत्र ऋषी असं सांगतात, मैत्रवाच मातुसा पत्न्या दुर्दुक्ती विद्या श्वसन ऋषा दंड तो यथाह्या. तर या कठोरपणामुळं तो श्वसन ऋषा हा दंड होतो, त्याचा श्वसन ऋषा त्याला धाप लागली एक प्रकारचे, तो रडून रडून त्याला धाप लागलेली आहे, तो उसासे टाकल्या लागलेला आहे. आणि तो आपल्याला वडिलांनी घेतलं नाही या दुःखाने तो रडत रडत आपल्या मातेकडं, आपल्या सुनीता नावाच्या आईकडं तो गेलेला आहे. ती बिचारी सुनीती दुःखी होते आणि सुनीतेला असं वाटतं की आपल्या दुःखाला काही अंत नाही. आणि ती सुद्धा दुःखाचे सुस्करे टाकत टाकत आपल्या ध्रुवाला म्हणाली, असं जरी घडलं तरी तू कोणाचंही आयुष्यात वाईट चिंतू नकोस. ही शिकवण बघा, दुसरा जरी आपल्याशी वाईट वागला तरी आपण त्याशी वाईट वागायचं नाही. एवढंच नव्हे तर आपण दुसऱ्याविषयी वाईट चिंतायचं सुद्धा नाही. तर आपल्या या सुनीतीने या ध्रुवाला असं सांगितलं की असं जरी असलं तरी हे पुत्रा तू दुसऱ्याचं कधीही वाईट चिंतू नकोस. जो दुसऱ्यांना त्रास देतो त्याचं फळ त्याला भोगावं लागतं. जो दुसऱ्यांचं वाईट चिंतो तर दुसऱ्यांचं वाईट चिंतल्यावर त्याचं वाईट चिंतून त्याचं वाईट होण्याचा भाग निराळा, पण त्यालाच त्याचं फळ भोगावं लागतं, त्याला दुःख भोगावं लागतं. आणि म्हणून तू श्रीहरींचं पूजन करत जा, स्मरण करत जा, अर्चन करत जा, हरीच्या चरणांची उपासना आराधना करत जा. हे ध्रुवा, तू भक्तवत्सल असे श्री नारायण आहेत, त्या भगवंताचाच तू आश्रय घे आणि जन्ममृत्यूच्या या चक्रातून सुटण्यासाठी अनेक साधक मुमुक्षु हे हजारो जन्म प्रयत्नशील असतात आणि भगवंताच्या चरण कमलांचा मागोवा घेत असतात. भगवंताचे चरण कमल, या कृष्णाचे, या विठ्ठलाचे चरण कमल आपल्याला कसे प्राप्त होतील यासाठी हे साधक सगळे धडपडत असतात. अनेक जन्मांची त्यांची भक्ती असते, पुण्यही असते. असे अनेक मोक्ष लोक असतात आणि ते सर्वजण स्वधर्म पालन करत असतात. स्वधर्म पालन करणं म्हणजे सगळ्यांचं कल्याण चिंतन, आपणही चांगलं वागणं, याला स्वधर्म म्हणायचं. की कोणाचे वाईट चिंतायचं नाही, सर्वांचं कल्याण असावं असं समजून. किंवा माऊलींच्या आमच्या पसादान आठवा, पसादानात तेच म्हटलेलं आहे, आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञे तोषावे, तोषोनी मद द्यावे असाय दान हे. लता मंगेशकरांनी सुंदर पसादान म्हटलेलं आहे. पण या 2-4 वर्षातून मी असं ऐकलं की अमिताभ बच्चननी पण सुंदर पसादान म्हटलेलं आहे. तर अमिताभ बच्चनला लाख लाख सॅल्यूट. पण त्यांनी खूप सुंदर म्हटलं असं मी ऐकलं. मला ऐकायला वेळ झाला नाही, मी पण जरूर ऐकेन. कारण एकदा एखाद्या हिंदी भाषकाने आणि एखाद्या सिने क्षेत्रावर आपलं खूप आधिपत्य असलेल्या व्यक्तीने पसादान म्हणावं, आणि ते सुद्धा मराठीतलं, की ज्यांना जे अलाहाबादचे आहेत, आमच्या नेहरू घराण्याच्या शेजारीच ते राहत होते. आणि अशा अमिताभ बच्चननी किंवा हरिवंशराय बच्चनांच्या मुलांनी हे म्हणावं. अर्थात हरिवंशराय बच्चनांचीच परंपरा त्यांच्या घरात आलेली आहे. हरिवंश बच्चनांच्या काव्यसंग्रहाचा मी शाळेत असतानाच अभ्यास केलेला आहे. त्यांची पुस्तकं कदाचित माझ्या स्वतःच्या लायब्ररीत असतील. बरीचशी पुस्तकं मी अनेकांना देऊन टाकली. जी फिलॉसॉफीची पुस्तकं असतील, जी मलाच काही अंशी कळली नाहीत, ती तर आपल्या घरात कोण वाचू शकणार नाही, तसा वेळ पण नाही.
म्हणून 3 पुस्तकं मी लिहून टाकली तत्वज्ञानाची. आणि 351 पुस्तकं मी आपल्या सदाशिव पेठेतल्या भारत इतिहास संशोधक मंडळाला भेट दिलेली आहे. त्यावेळेस तात्या खरे किंवा गणेश हरी खरे हे मंडळाचे अध्यक्ष होते. बंडोपंत परसुरे मला वाटतं कार्यवाह होते. नंतर आणखीन एक दोन माझ्या श्रीमा माटे ते पण त्या संस्थेत होते. तर त्या काळात मी ही पुस्तकं तिथं भेट म्हणून दिलेली होती. तर हे सुद्धा जे पुस्तक आता मी म्हटलं हे सुद्धा माझ्या वाचनातलं होतं, त्याचा मी अभ्यास केलेला होता. तर अशा अमिताभजींनी सुंदर असं पाचारण म्हटलं, याचं खूप मला कौतुक वाटलं. तर अशा स्वधर्म पालनाने आपण जगावं वागावं आणि केवळ श्री पुरुषोत्तमाचं स्मरण करून त्यांना आपल्या चित्तामध्ये स्थापन करून आपल्या चित्तामध्ये बसून अन्य सगळ्या प्रकारची चित्त सोडून केवळ त्यांचीच उपासना करावी, त्यांचीच आराधना करावी, त्यांचंच भजन पूजन करावं असं मैत्री ऋषी या विदुरला सांगता झालेले आहे. आणि मग ध्रुवाला नारद मुनी सांगतायत. आणि अशा त्या कमलदल लोचन श्री हरींना सोडून दुसरं कुणीही कोणाचंही दुःख हरण करू शकणार नाही. तर कमलदल लोचन श्रीहरीच आपलं दुःख दूर करू शकतात असे ही सुनीती या ध्रुवाची माता ध्रुवाला सांगते आहे. एवढंच नव्हे तर ती पुढे म्हणते की नान्यम तथा पद्मपलाशलोचनाद दुःखम चिदम ते मृगयामी कंचन यो मृगते हस्तभृत पद्मया तिथे तरंगेत विमृग मानया. तर ती कमलधारिणी जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी सुद्धा त्या श्रीहरींचाच कायम शोध घेत असते. मग मैत्री ऋषी असं सांगतात की ध्रुवानी मग आपलं मन आणि बुद्धी स्थिर केलेली आहे. आणि मन बुद्धी स्थिर करून ध्रुव हा तिथून निघालेला आहे आणि तो घराच्या बाहेर पडलेला आहे. तेवढ्यात त्या ठिकाणी नारायण नारायण करत ब्रह्मदेवाचे पुत्र नारद मुनी आलेले आहे. आणि नारद मुनींना पाहिल्यावर ध्रुवानी त्यांना लगेच नमस्कार केलेला आहे. आतापर्यंत कुणी असं मोठी माणसं वडीलधारी माणसं घरात आली की त्यांना उठून अभिवादन केलं जायचं, उठून नमस्कार केला जायचा, पाणी प्यायला द्यायचे. आता हा भाग पण संपला. म्हणजे घराघरात असं झालंय, कोणी वडीलधारी येऊ देत, आई वडील येऊ देत किंवा घरात असे कुठलेही वडीलधारी येऊ देत, तर उठून उभं राहायचं आणि त्यांना अभिवादन करायचा हा भाग संपलेला आहे. उठून पटकन पाणी आणून द्यायचं त्यांना हा भाग संपलेला आहे. त्यांचं स्वागत करायचं, हास्यमुख वंदनाने स्वागत करायचा हाही भाग संपलेला आहे. मुलांची बिचारी म्हणजे सगळीकडेच आहे सर्वत्र की आपला टीव्ही म्हणा किंवा वर्तमान सोडत नाही. ते आलेल्याकडे ढुंगून सुद्धा पाहत नाही. मग आलेल्या असं वाटतं उगाच आपण यांच्या घरी आलो, नसतो आलं बरं झालं असतं. त्यापेक्षा एखादा पुस्तक घेऊन घरात वाचत बसलो असतं बरं झालं असतं. असा हा कसला काळ आलाय कोणाला माहिती, पण हा आला एवढं खरं. आणि त्या काळाने तुमच्या आमच्यावर सगळं एकमुखी राज्य चालवलेलं आहे. म्हणजे इथं लोकशाही राहिलेली नाही, त्याचंच राज्य आहे. आपण लोकशाहीचे भोगते आहोत असं म्हणायचं, आणि पण आपण लोकशाहीत नाहीच आहोत. स्लेव्हरी ऑफ मॅन टू मॅन विल्यम ब्लेकचा अभ्यास करा, त्यांनी स्लेव्हरी ऑफ मॅन टू मॅन वर खूप मोठा प्रबंध लिहिलेला आहे. तर आपण आपलेच गुलाम झालेलो आहोत. माणसांचे गुलाम होतोय वेगळं, पण आपण स्वातंत्र्यच आता गुलाम झालेलो आहोत. आपण नको त्या गोष्टीमध्ये जास्त अडकलेलो आहोत. आणि जिथं थोडा वेळ द्यायला पाहिजे तिथं 5 मिनिटं पण आपण देऊ शकत नाही, अशी वेळ आता येऊन ठेपलेली आहे. ठीक आहे. तर मैत्रेय असं सांगताय की ध्रुवाला अतिव दुःख झालेलं आहे आणि त्यामुळे तो घराबाहेर पडला आणि त्याला नारद मुनी भेटलेले आहेत. नारद मुनींना पाताक्षणीच मगाचा भाग मी विसरलेलो नाहीये, वडीलधाऱ्या मंडळींची किंवा साधू संतांची कसं वागावं. नारद मुनींना पाताक्षणी
या ध्रुवानी ह्या लहानशा मुलांनी नारदमुनी आलेले पाहून नारायण नारायणकर गळ्यात विणा आहे आलेले आहेत, त्यांना नमस्कार केलेला आहे, दंडवत घातलेला आहे आणि त्यांना एक प्रदक्षिणा घातलेली आहे आणि पुन्हा नमस्कार केलेला आहे. त्यांना नमस्कार केल्यावर मुनींना सुद्धा आनंद होतो आणि मुनींनी त्याच्या मस्तकावर हात ठेवलेला आहे. त्याच वेळी एखाद्या वडीलधाऱ्या माणसाने, एखाद्या साधू संतांनी आपल्या मस्तकावर जर हात ठेवला तर आपली सगळी पापं जुळून जातात. तर नारद मुनींनी असा पापनाशक हात त्या बाळाच्या डोक्यावर ठेवलेला आहे. नारद मुनींनी असा पापनाशक हात त्या बाळाच्या डोक्यावर ठेवलेला आहे आणि त्याच्या जीवनामध्ये एकदम कायापालट झालेला आहे. त्याचं मन स्थिर झालेलं आहे, तर चित्त स्थिर झालेलं आहे. तो ते दुःख क्षणात विसरून गेलेला आहे की माझ्या वडिलांनी राजा असून त्या उत्तानपादांनी माझ्या पप्पांनी मला मांडीवर घेतला नाही, तो दुःख विसरून गेलेला आहे. त्याला त्या क्षणाला परमेश्वर काढलेला आहे. एवढ्या लहान मुलाला, ध्रुवाला एवढ्या लहानपणी जर परमेश्वर कळला तर असं वाटतं आपलं आयुष्य फुकट दे, एवढं वर्ष फापलं गेलं. आपली 60वर आणून गेली तरी आपल्याला काहीच करण्याचं मला तरी वाटतं. आपल्याला अजून खूप करायला पाहिजे होतं, खूप अभ्यास व्हायला पाहिजे होता, पण आपला वेळ इकडे गेला, तिकडे गेला, तिकडे गेला, तिकडे गेला असंही वाटतं. पण त्यावेळेस प्रज्ञादेवी पण पडतं. प्रज्ञादेवी बाबा तुम्ही एकटे जर असे उपासना करत बसला असता, साधक झाला असता, कुणी मोठे कुणीतरी झाला असता, परंतु तुम्ही 4-4 बरोबर येऊन चाललायत ना, हे फार मोठं आहे. आता तीच मला कधीतरी सांगते, मग तिलाही हो म्हणायचं, हिलाही हो म्हणायचं, त्यालाही हो म्हणायचं, अजून मी माझा जीवनाचा मार्ग आखत असतो. तर मग नारद मुनी या बालकाला समजावून सांगतायत. काय सांगतायत हे अत्यंत महत्वाचं आहे. विकल्पे विद्यमानेपि न यम संतोष हेतवा उत्सव मोह मूर्ते भिन्ना य लोके निज कर्मभिया. अरे बालका, नारद मुनी सांगतायत, अरे बालका ध्रुवा, मनुष्याचं दुःख किंवा मनुष्याचा असंतोष म्हणजे मोह आहे. मोहाशिवाय दुःखाला किंवा असंतोषाला कुठलेही कारण नाही, असमाधानाला कुठलेही कारण नाही. असमाधान असू देत, असंतोष असू देत, किंवा म्हणजे असंतोष इन दी सेन्स सॅटिस्फॅक्शन नसणे, सॅटिस्फॅक्शन नसणे. तर याला एकच कारण आहे की मोह असणे. संसाराला, आपल्या जन्माला संसारात सुरुवात होते. आपल्या कर्मानुसारच सुखदुःख किंवा मान अपमान हे आपोआप प्राप्त होत असतं. त्यासाठी परमेश्वर काहीच करत नसतो. हे आपण अभ्यास करून करून आपल्या सगळ्यांचा पाठ झालेला आहे की कर्म गुणानुबंधे म्हणजे काय. पुन्हा एकदा जाता सांगतो की जसं इथे चाफ्याची फुलं ठेवलेली आहेत, गुलाबाची फुलं ठेवलेली आहेत, एखादी वाऱ्याची झुळूक या खिडकीतून येते आणि मग वाटतं अरे चाफ्याची फुलाचा वास होतो बरं का, किंवा गुलाबाची फुलं असतात, गुलाबाच्या फुलाचा वास होतो बरं का. हे जसं वाऱ्याच्या झुळक्याबरोबर आपल्याला कळतं, तसं आपण गेल्यावर, आपण कधी जाणार आहोत, आपण काही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही आहोत, तर आपण गेल्यावर सुद्धा आपण जी कर्म केलेली असतात ती आत्म्याबरोबर आपल्या येत असतात. ज्याला म्हणायचं कर्म गुणानुबंधे. जी कर्म आपण केलेली आहेत त्याचे जे गुण आहेत त्याच्या बंधनात आपण अडकलेलो असतो. म्हणजे कर्म गुणानुबंधे हा इंग्रजीचा शब्द आहे, पण त्याच्यात 3 फोडी करायला लागतात. कर्म, आपण केलेली कर्म, गुण, त्या कर्मांचे गुण असतील ते, मग सात्विक, राजसिक, तामसिक त्रिगुण आले, किंवा सात्विकतेच्या पलीकडचा गुण जो आहे तो म्हणजे परमेश्वराचे एकरूप होणं. हा सुद्धा गुण अमृतानुभव मध्ये मौलींनी यांचं सांगितलेलं आहे, सांग्य 65 मध्ये मुक्ताबाईंनी सांगितलेलं आहे, किंवा भागवत महापुराणामध्ये सुद्धा आहे की त्याच्याही पलीकडं असतं सात्विकतेच्या. तर हे कोणाला एवढं माहीत नसतं. त्याच्याही पलीकडचा हा गुण असतो की त्या गुणात काही राहत नाही. त्या गुणात सम्यक दृष्टिकोन आलेला असतो. त्यावेळेस कोणाही बद्दल आकस नसतो, कोणाही बद्दल राग नसतो, कोणाही बद्दल तो असा का वागला हा प्रश्न नसतो. तो अज्ञान आहे म्हणून असा वागला. त्याला जर कळत असतं तर तो असा वागला नसता, अशी वृत्ती आपली होते. समोरची व्यक्ती वेडी वाकडी वागली मान्य आहे मला, पण ती व्यक्ती अशी का वागली तर त्याला तुझ्या इतकं कळत नव्हतं, किंवा इतरांइतकं त्याला कळत नव्हतं कसं वागावं, हे त्याला कळत नसल्यामुळे तो असा वागलेला आहे. किंवा त्याच्यावर काही संस्कार कमी झालेले असतील, किंवा तो कुठल्या तरी मोहात अडकलेला असेल.
म्हणजे तो वाईट आहे असं म्हणायचा अधिकार आपल्याला नाही. वाईट काय चांगलं काय परमेश्वर ठरवेल. पण ज्यावेळेस अशी सम्यक दृष्टी येते त्यावेळेस तो सात्विकतेच्या पलीकडे गेलेला असतो. सात्विकतेच्या पलीकडे जाण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आपण सर्वजण मीन्स माय सेल्फ ऑल्सो अँड देन आवर सेल्फ. तर आपण सर्वजण मिळून या प्रयत्नात आहोत की आपण त्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न करायचा. मग ते कसं, दुसरा असा का वागला, असा का बोलला, इकडं आपण लक्ष द्यायचं नाही. किंवा घरापासून आपण सुरुवात करू. आपल्या घरात आई वडील असतील, सासू सासरे असतील, मुलं बाळ असतील, नातवंड असतील, तर ते असे का वागले हा प्रश्न आपण करायचा नाही. त्यांना जर तेवढं ज्ञान असतं तर ते असे वागले नसते असं म्हणून सोडून द्यायचं. ते चांगले वागायत म्हणून जरूर प्रयत्न करायचा. प्रयत्न करत राहायचं, प्रयत्न सोडायचे नाही. काउन्सिलिंग करायचं, पण त्या काउन्सिलिंगला पण मर्यादा असाव्या. नंतर जास्त काउन्सिलिंग केलं तर त्यांचे फार बोर करायला लागेल. आपलं घरातनं थांबलेलं बरोबर. ते घराच्या बाहेर जाण्यापेक्षा 2 वाक्यात काउन्सिलिंग करा, पण त्यापेक्षा दोघणी असेल तर घरात बसायची इच्छा निर्माण करा. नंतर म्हणून आपलं बाहेरच बसलेलं बरं. हे घरात सारखेच कटकट करतात. आलं की यांचं निवेदनच सुरू, किंवा आलं की यांची एक व्याख्यानं सुरू. त्यापेक्षा आपलं बाहेर बरं आहे. बाहेर पुढे एखाद्या कट्ट्यावर बसलं तरी चालतं असं त्यांना वाटायला नको. म्हणून सध्याचा काळ तसा नाही राहिलेला. जास्त मुलं ऐकून घेत नाहीत, माणसं ऐकून घेत नाहीत. त्यांची थोडक्यात बोलायची का, बाबा रे असं नाही असं. मग त्याला एखादी चांगली डिश सर्व करा, त्याला आवडेल ती, पण प्रेमाने सांगा. ती डिश खाता खाता सांगा तुला आवडलं का रे, आवडलं, बरं तुझ्यासाठीच केलं होतं बरं का मी. मग ती बायको असेल, आई असेल, किंवा मुलगी असेल, किंवा जावई असेल. मग त्याला ते सर्व केलं. मग बोलता बोलता म्हणायचं अरे या गोष्टी वाईट असतात ना रे. मग तो म्हणतो हो ना आई असंच असतं. किंवा सासू असेल, सासू अनुभव हे काही आम्हाला आवडत नाही असं. मग तो त्याला डोस पाजावा आणि हळूच बाहेर पाडावा. त्याला जर तुम्ही हॅम्बलिंग करत राहिला तर तो म्हणेल नाही मग जाऊ दे मुलं हेच बरं आहे आपलं, हे उगाच माझ्या डोक्याला त्रास करतात. असे वागू नका. कारण काळातला फरक ओळखा, काळ कसा बदललेला आहे. तर मग या ठिकाणी नारदमुनी असं सांगतायत की या संसारात मनुष्याला आपल्या कर्मानुसारच मान अपमान हा जगावा लागतो. सुख दुःख त्याप्रमाणेच प्राप्त होतं. आणि म्हणून बाबा रे असं म्हणायची वेळ आली. आता सगळं व्याख्यानच लिहिलंय. म्हणून नारदमुनी म्हणतायत बाबा रे परित्युष्योस्तत्यात तावन मात्रेण पुरुषा दैवोपसान्वितम यावत दीक्षेश्वर गती बुधा. तर भगवंताच्या लीलेचा विचार करून जो ज्ञानी असेल त्या ज्ञानी माणसाने जी परिस्थिती आपल्याला प्राप्त झालेली असेल त्यात आनंद मानावा. तर आता पुन्हा मी आलो, पण माझंच मला उदाहरण द्यावं लागतं. आमचे अण्णा गेले आणि मला खूप वाईट वाटलं. आणि म्हटलं अण्णा गेला आता काय काय करणार आपण. ह्या एवढा मोठा पसारा, एवढी माणसं आपल्या घरात येतात, 50-60 कप रोज हिला चहा करावा लागतो. मला असं गमतीने मी घरात म्हणायचो तो चहा सारखा चुलीवर चूल गेलेत नाही का, सॉरी गॅसवर ते चूल तोडत येते हो. आणि ती पण मजा होती. तर चुलीवरचा भात जर खायचा असला तर काय खरपूस वास उडायचा सगळ्या घरात. वा तो सुगंध पण गेला बरं का. आमच्या जीवनाचा पण सुगंध गेला, तर चुलीवरच्या स्वयंपाकाचा पण सुगंध गेला. पण चूल ज्यावेळेस होती, कुठं लाकडं शिलवायचे, कुठं कोळसा असायचा. दगडी कोळसा, लाकडी कोळसा वेगळा, दगडी कोळसा वेगळा. हे पोराचं सांगितलं तर लोक ते भाऊ तुम्ही कुठल्या काळातलं सांगताय, जसं की मी 200 वर्षापूर्वी सांगताय असं वाटेल. हे आमच्या लहानपणी होतं बरं का. त्यात पण मजा होती. तो घरात दूर व्हायचा, पण डोळे स्वच्छ व्हायचे बरं का. त्यावेळेस काही उठला काय डोळ्यात घालावं लागायचं नाही. ते पार्लर त्यावेळेस नव्हते, फार बरं होतं. आता पार्लर सुद्धा एवढं झालंय बाबा. घराघरात पार्लर. जे पूर्वी घराघरात व्यासपीठ, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, भागवत, महापुराण हे होतं, तर आता घराघरात सगळेच पार्लर, सगळेच ब्युटिशियन व्हायला लागले. वा वा चांगले, वा चांगले दिसा. काय मला काय म्हणायचं नाही, पण कशाला किती वेळ जातं हे पण ठरवलं पाहिजे ना. ब्युटी लाईज इन सिम्प्लिसिटी. आम्ही हे म्हणजे शाळेत कॉलेजमध्ये कोणाला म्हणायचं नाही, पण आम्हाला माहित नाही ब्युटी लाईज इन सिम्प्लिसिटी. आजकाल ते खूपच काहीतरी मोडून घेतात. आणि असं एखाद्या लग्न करायला गेलं की कुठल्या मुलीचं लग्न होतं बायकोला विचारावं लागतं, आणि त्या यांच्या लग्नाला आपण हो मग त्याच लग्नाला लागलं. मग ते अशी कशी दिसते, त्याचे तिला मेकअप जरा जास्त ओव्हर झालाय. चांगलं दिसत असं ते वाईट दिसायला लागतं.
आणि त्याला परत पैसे देऊन बरं का, पैसे देऊन आपण शकून पैसे देऊन दुखणं, हे असं झालंय. मग ते स्किनला रॅश काय येतील, मग ते जात नाहीत, मग ते नवराच्या मनात जर कदाचित आपल्या मठातले नाहीत कोणी, कदाचित त्या नवऱ्याला वाटत असेल. मी बघितली त्या म्हणजे बरी दिसून होती, आता हे काहीतरी माझा चॉईस चुकला, स्वतः तर म्हणू शकत नाही चॉईस चुकला म्हणून. त्या घरी आई वडील मारतील, अजून थोडीफार भीती आहे समाजात, नाही असं नाही, पण काही घरात अजूनही भीती आहे बरं का. तर असं काहीतरी भलतं सलतं होतं. तर सगळ्या गोष्टींवर तरी मर्यादा असावी आणि स्वच्छ हातपाय धुवावेत आणि आपल्या कामाला लागावं. त्या जास्त त्या पार्लरच्या नादीला वगैरे असं मला वाटतं. पण ब्युटी पार्लरवाल्यांना पण असं म्हणत होतं की तुमच्या पोटावर पाय द्यायचा आणि तुमचा धंदा जोरात चालावा, आणखी क्लायंट तुम्हाला मिळेल. सगळे आपले औरामरीत निघतात त्या पोरी घराच्या बाहेर. मला असं वाटतं त्यांच्याकडे स्वयंपाक पाणी करतात की नाही. कोणी म्हणलं ते नाही क्लायंटच जायचंय, आपण अजून 8 वाजले त्यांच्या घरात अजून चहा पाणी झालं असते, स्वयंपाक करायचा असं नाही. त्यांनी आम्हाला 8लाच बोलवले. 8 पासून खुर्चीवर बसायचं 2 तास, ते सासू ओढत नसेल का असं वाटतं. पण आज सासू ओरडायचं बंद झालं बरं का. पूर्वीच्या काळी सासू प्रेमा खातर म्हणत होते, अगं हे असं करू नका, असं कर असं म्हणत असेल. पण ती पण असं जरी म्हटलं सुनेला, म्हणजे आपल्या घरातल्या सुना मठातल्या सुना नाहीत, मी भारतीयांच्याबद्दल बोलतोय. तुम्हाला काका आपल्या मठाबद्दल का आम्हालाच बोलतात काय, तुम्हाला कोणालाही नाही बरं का बाबांना. कारण इथं बाबा हा शब्द यांनीच वापरला आहे नारदांनी, म्हणून मी पण आपला बाबांना तुमच्याविषयी नाही भारतीयांविषयी मी बोलतोय. तर सासूने आजकालच्या काळात असं जरी म्हटलं की अगं असं नको करू असं कर, तरी तिला राग येतो. पूर्वीच्या काय काय बोलायचे हे आमच्या मागच्या पिढीतले ज्या आजी वगैरे आमच्या आजीच्या पिढीला असतील त्यांना विचारा, किंवा माझ्या काकांच्या आईला विचारा. जे त्यांची सून चांगली होती त्याही चांगल्या आहेत, पण एक त्या काळात कसे बोलायचे हे त्यांच्याकडून जाणून घ्या. काय दारावर होता, घरातला वडील माणूस झाला की चिडचिड सगळी घरात, एक आवाज यायचा नाही बाहेर. आमच्या अण्णा जर मायापैकीच्या तिथं गाडीचा हॉर्न वाजला तर आम्ही सवयी असलेली पुस्तकं उलटी धरायचो. अरे अण्णा, मग अण्णा म्हणायचे मूर्खा ते पुस्तक उलट धरलेस. मग अशी म्हणायची धाडस पण नव्हतं, ते सवयच होतं, तुमच्याच गाडीचा हॉर्न ऐकला म्हणून ते उलट धरलं. अशी म्हणायची धाडस पण नव्हतं, पण एवढे कडक. आता हा कडकपणाच गेला घरातला, सगळे मावाळ. म्हणजे काय बोलावं आता आणि किती सांगावं. म्हणजे घरात असे वडील आले, आई वडील आले, आजी आजोबा आले तरी पाय त्या पसरलेल्या असतात त्या टिपायावर, तिथं चहा कपाशी ठेवायची, तिथं काय करायचं किंवा काही नाश्ता पाणी ठेवायचं, त्यावर पाय पसरलेले. सगळ्या घरात ते वर्तमानपत्राचा पसारा, इकडे 4 पेपर, तिकडे 1 पेपर धड वाचा घडी घालून ठेवा ना. पण आता ते राहिलं नाही. घरात ते शिवरॅक असतं, आता शिवरॅक आलं बरं. मग ते पूर्वीच्या काळी ह्या गोष्टी पण उपलब्ध नव्हत्या, पण शिवरॅक घेऊन सुद्धा 4 माणसं पण 40 चपलाची जोड, म्हणजे बाहेरची, घरातली, स्लीपर, ही थंडीतली, उन्हाळ्यातली, मग शूज. अरे बापरे बापरे, ट्रेकिंगला जायचे शूज, हे साधे की वॉकिंगला जायचे शूज, सगळे वेगळे 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 असू दे, भरपूर घ्या, पण त्यांनी ठेवायला शिका. आणि मोजकेच घ्या ना, एकाला एकच पाहिजे घरात. दुसरं आले की फेकून द्यावं बाहेर, पण ते धाडच राहिले नाही ना आमच्या पिढीत. पूर्वीच्या पिढीत जर एवढे सगळे जोडे ठेवले असते तर ते शिवरॅक सगळं बाहेर फेकले असते पूर्वीच्या लोकांनी. आता ते काय राहिलेलं नाही. तर नीटनेटकेपणा समाजातला गेलेला आहे, सगळा भोंगळपणा झालेला आहे. तर म्हणून अगदी लिहिलं त्यांनी नारद मुनी या ध्रुवाला म्हणतात, अरे बाबा रे, भगवंताच्या लिलेचा तू विचार कर. तर जो ज्ञानी असेल त्या माणसाने जी काही प्राप्त परिस्थिती असेल त्याचा आनंद मानावा. मगाशी ते सांगत होते मी, आमच्या अण्णा गेले, वाईट वाटलं आणि वाटलं एवढं सगळं कसं चालवलं, कसं काय करायचं. पण हळूहळू बिल माझं सावरलो. नाही, मार्गाधारे वर्तावे. ज्ञानेश्वरीत काय सांगितलं माऊलीने आमच्या, 3.5 चरणांची एक ओवी नाही माऊलींची आमच्या, त्यातल्या अर्ध्यातली अर्धी ओवी बरं का, मार्गाधारे वर्तावे. पण त्यात केवढा अर्थ आहे की अरे आपल्या आईवडील कसे त्यांनी जीवन जगलं, आपल्या सासूसाऱ्यांनी कसं जीवन जगलं, आपल्या घराच्या परंपरा काय, आपलं कुटुंब कसं होतं. तर ह्या संस्कार धरून आपण हे पुढचं जीवन जगायचंय, ज्याला म्हणायचं मार्गाधारे वर्तावे. मौलींनी एवढ्याशा शब्दात एवढा अर्थ सांगितला. अख्ख्या ज्ञानेश्वरीत काय सांगितलं असेल, पण आजकाल ज्ञानेश्वरी किती जण उघडत असतील आणि वाचत असतील हे जरा अवघडच आहे. असू दे,
तर साधू संत योगी हे अनेक जन्मोजन्म अनासक्त राहतात, म्हणजे नो अटॅचमेंट वृत्तीने राहतात, आणि तरी सुद्धा कठोर साधना कठोर भक्ती करून सुद्धा त्यांना भगवंत प्राप्त होत नाही, त्यांना भगवंत कळत नाही, भगवंताचं थांबतो सुद्धा त्यांना लागत नाही. आणि नारदमुनी म्हणतायत तू एवढं लहानसं बाळ आहेस आणि तरी तू परमेश्वराला बघायला निघालेला आहेस. अरे हजारो जन्म झाले तरीही साधू संतांना ऋषी मुनींना परमेश्वर गवसलेला नाही, परमेश्वर कळलेला नाही, आणि तू मात्र एवढ्याच्या लहान वयात असा हट्ट धरून परमेश्वराचा थांगपत्ता बघायला निघालेला आहे. आणि कठोर साधना वनात अरण्यात जाऊन करणारे असंख्य जण या धरित्रीवर आहेत, आणि त्यांची वय बघितली तर आश्चर्य वाटेल, आणि तो एवढा लहान असताना हे करायला निघालेला आहे. मग नारदमुनी ध्रुवाला म्हणतात विधात्याचा जो निर्णय असेल, विधात्याच्या विधानानुसार जे काही सुख दुःख आपल्याला प्राप्त होईल ते सुख दुःख आपण आपलं संतोषपणा आपलं चित्त शांत ठेवून आपण ते स्वीकारावं आणि या संसारात आनंदाने राहायला शिकावं. मग यासाठी मनुष्याने काय केलं पाहिजे तर गुणाधिकानान्मुदं लसेति क्रोशं गुणादमात मैत्रीं समानाधि विषेन्न तापेरे भूयोते. तर गुणाधिकानान्मुदं, तर मनुष्याने आपल्यापेक्षा गुणवान असलेल्याची मैत्री करावी, सलगी करावी, अशी सलगी करून अशी दोस्ती करून आपल्यापेक्षा गुणवानाची त्याच्या बरोबर होऊन आपण स्वतः प्रसन्न राहायला शिकावं. मग तुम्ही म्हणाल हे गुणवानच झालं, पण आमच्याबरोबर काही सगळेच गुणवान नाहीत, काही असे बनेत काही तसे बनेत, त्याचा सुद्धा उल्लेख नारदमुनींनी ध्रुवात केलेला आहे. मग नारदमुनी ध्रुवाला असं म्हणतात पण जर आपल्यापेक्षा काही कमी गुण असणारा एखादा जर असेल तर त्याच्यावर दया करावी. आपल्याला वाटतं की अरे ही व्यक्ती चुकीची वागते, मग ती घरात असेल, आपल्या जॉबमध्ये असेल किंवा आपल्या बिझनेसमध्ये असेल की हा चांगला वागत नाही बरं का, तरीही त्याच्यावर दया करावी, त्याला चांगलं घडवायचा प्रयत्न करायचा आपलं काम आहे. आणि जो आपल्या बरोबरीचा असेल, समान गुणवान असेल तर त्याच्याशी मित्रत्वाचा भाव ठेवावा. पण जर कोणी वाईट वागत असेल तर त्याला हेट्रेट करू नये, त्याला डावलू नये, त्याला दूर लोटू नये, त्याच्यावर सुद्धा प्रेम करावं आणि त्याला चांगल्या ट्रॅकवर चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करावा. आणि असं जर केलं तर तो अधिक खचून जात नाही, असं नाही केलं तर तो खचून जातो. जर एखाद्याच्या काही ड्रॉबॅक असेल, एखाद्याला काही प्रॉब्लेम क्रिएट झाला असेल किंवा एखाद्या काही गोष्टीमुळं न समाजात चालणाऱ्या न पटणाऱ्या गोष्टी तो वाहत चालला असेल आणि हे आपल्याला अयोग्य वाटत असेल तर आपण त्याला जरूर सांगावं. पण त्याला जर तुम्ही खूपच हिडीस केलं, खूपच त्याला हेट्रेट केलं, खूपच त्याला दूर लोटलं तर त्याला हे कळत असतं. आपल्याला दोन्ही बुद्धी असते, चांगले पण वाईट माणसाला चांगली बुद्धी असते बरं का, त्याला कळत असतं मी वाईट करतोय, पण त्याला असं वाटतं त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही. किंवा समोर अशा काही घटना घडतात की त्याला त्या गोष्टी कराव्याच लागतात, त्याला वाटतं हे वाईट आहे, हे करू नये, पण चार लोक असेही सांगणारे असतात अरे समाजाचे असं चालतंय कर, असेही सांगणारे असतात. म्हणून अशा वाईट वागण्याला सुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये, त्याला हेट्रेट करू नये, त्याला जे सुद्धा प्रेमाने वागावं हे नारदमुनी या ध्रुवाला सांगतात, एवढ्या लहान बालकाला सांगतात. आणि मग ध्रुव असं म्हणाला की हे भगवंता, आपण ब्रह्मदेवाचेच पुत्र आहात, जगाच्या कल्याणासाठी आपण विना वाजवीत या सूर्याप्रमाणे त्रैलोक्यात संचार करत आहात. सुंदर श्लोक आहे. दिनं भवान भगवतो योग्यः परमेष्ठिनः वितुधन्ये तते विनाम हितार्थ जगतोर्कवत. हितार्थ कोणते हितार्थ तर जगाच्या कल्याणासाठी, विनाम हितार्थ जगतोर करवत. तर ही विना घेऊन तुम्ही या त्रैलोक्यात संचार करत असता. कशासाठी तर
सगळ्या जगाच्या कल्याणासाठी तुम्ही नारायण नारायण म्हणून या विश्वामध्ये या त्रिलोकामध्ये हिंडत असता. मग मैत्रीण ऋषी असं म्हणतायत की ध्रुवाचं हे ऐकल्यावर नारद मुनींना आनंद झालेला आहे आणि ते प्रसन्न झालेले आहेत. आणि नारद मुनी मग या ध्रुवाला असं म्हणालेले आहे, नारदवाच की अरे मुला पुत्रा, सुनीती जी तुझी आई आहे तिने तुला सांगितलं की तू परमेश्वराचे चिंतन कर, हे अगदी बरोबर आहे. तुला तुझ्या मातेने जो निर्णय सांगितला तो तू मान्य कर, तोच तुझ्या जीवनाचा प्रमुख कल्याणाचा असा मार्ग आहे. म्हणून तू जास्तीत जास्त एकाग्र चित्ताने परमेश्वराचे चिंतन कर, भजन कर. आणि एकाग्र चित्ताने तू या भगवंताचं भजन करायला लागलास, या वासुदेवाचं पूजन करायला लागलास तर तुला कशाची काळजी करायचं कारण नाही. धर्म अर्थ काम मोक्ष हे जे चतुर्विध पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष, या चारी पुरुषार्थांची अभिलाषा बहुतेक सगळ्याच प्राणी मात्रांना असते. पण त्यासाठी एकमेव जो उपाय आहे तो म्हणजे या वासुदेवाला, या कृष्णाला, या विठ्ठलाला, या पांडुरंगाला जाणून घेणं, या जगन्मातेला जाणून घेणं. तर म्हणून हे पुत्रा, हे ध्रुवा, तुझं कल्याण असो. आणि तू आता नारदवाच तत्तात गच्छाम भद्रम ते यमुनाया तटम शुची पुण्यम मधुवनम यत्र सान्निध्यम नित्यदाहरे. तर तू आता या यमुना या त्या यमुना नदीच्या तटावर, यमुना नदीच्या तटावरील पवित्र अशा पुण्यम मधुवनम, पुण्यकारक अशा मधुवनात तू जा. आणि त्या ठिकाणी श्रीहरींचा नित्य निवास आहे. त्या ठिकाणी भगवंत हा कायमचा वास्तव्याला आहे. तर ते गाणं पण आहे ना एक, मधुबन में राधिका नाचे रे. तर ते मधुबन ते आहे. तर अशा तू त्या मधुबनात जा आणि त्या ठिकाणी गेल्यावर तू विधिवत आसन कर आणि आसन करून त्याप्रमाणे तू बस. मग याचा अभ्यास आपण केलेला आहे, तो मी आता पुन्हा सांगण्यात वेळ घालवत नाही. तुम्ही अभ्यासक आहात, लक्ष देऊन प्रवचन ऐकत असता, त्याप्रमाणे आचरण करत असता. दररोज 5 मिनिटं कुठेही घरात देवापुढे म्हणा, नाही जमलं तर आपल्या हॉलमध्ये म्हणा, बेडरूममध्ये म्हणा, एनिवेअर. गॉड इज वन अँड गॉड इज एव्हरीवेअर. कुठेही घरात बसा 5 मिनिटं. जास्त वेळ अजिबात देऊ नका, 6 मिनिट देऊ नका. घड्याळ लावून 5 मिनिट द्या, शांतपणे डोळे मिटा. आपल्या आवडत्या देवताला समोर आणा. आपला जन्म हा शरीर जन्म हा आत्ताचा आहे, तो भाग सोडून द्या. आत्मा हा कायमचा आहे. आपण ब्रह्म्याचे अंश आहोत. तर आपले लाखो जन्म झाले असतील, त्यामुळे आपण प्राचीन काळापासून आहोत. त्यामुळं आपल्या भुवयाच्या या काळा ज्या आहेत त्या लांबवर पसरल्यात असं कल्पना करा किंवा असं समजा. तसं झाल्यावर आपलं चित्त शांत व्हायला मदत होते. मग भ्रूमध्यामध्ये लक्ष केंद्रित करा. भ्रूमध्य म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करायचं. त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केल्यावर त्या ठिकाणी तृतीय नेत्र, थर्ड आय असतो. प्रत्येकाला थर्ड आय आहे, तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना आहे. परंतु अलीकडच्या काही 100 वर्षाच्या काळामध्ये आपण त्याचा दुरुपयोग करायला लागलो, म्हणून तो तिसरा नेत्र आपला बंद झालेला आहे. परमेश्वराने तो काढून घेतलेला आहे. परंतु आधी 2021 मधलं सांगतोय मी की आजही तिबेट, नेपाळ या भागातल्या लामा लोकांना तिसरा नेत्र आहे. आणि ते त्याप्रमाणे त्यांना त्यांचे पूर्वीचे हजारो जन्म आठवतात. हजारो जन्मांची ते माहिती सांगू शकतात. आणि आपण काय होतो, कुठे होतो, आपण कसं आचरण केलं आणि या जन्मी आपण काय आहोत हे सगळं जाणणारे आधी लोक आहेत. म्हणजे हा थर्ड आहे किंवा हा तृतीय नेत्र हा भगवान शंकरांनाच होता असं आपल्याला वाटतं. हा आपल्याला सुद्धा होता. पण आपण मानव किती काय होते मला काही सांगावं वाटत नाही. पण आपण मग जास्त मिळालं की त्याचा डिसएडव्हान्टेज घ्यायला लागतो. आणि मग त्यामुळे देव पण म्हणला असं नको रे बाबा, तू अजून वाईट वागशील तर त्याचं काढून घेतलेला कारण बरं मला वाटतं. तर अजून हा तिसरा जर नेत्र आपल्याला असतं तर अजून आपण काय केलं असतं कोणाला माहिती.
म्हणजे मला वाटतं 302चे खटले जास्त वाढले असते, मारून टाकलं ते एकमेकांना. तू असा वागला हे का मी माझ्या तिसऱ्या डोळ्याने पाहिला असता, मग तू बाहेर इकडे गेला होता. मग काय 302च्या केसेसची कोर्ट आताच म्हणजे कोर्ट आहे का कुठल्या गावची जत्रा असं वाटतं, एवढी गर्दी असते त्या कोर्टात. तर त्याच्याहून जास्त गर्दी वाढली असती. तर तो देवाने काढला, ते फार बरं केलं. देवाचे अजून आभार मानत, वा तिसरा नेत्र काढलाय, फार बरं झालं. पण या भुव्यांच्या कडा लांब वर पसरल्यात, कारण आपल्याला आपले जन्म असंख्य झालेले आहेत आणि आपला आत्मा प्राचीन आहे. म्हणून या भुव्यांच्या काळा इतकी वर्ष झाल्यामुळे लांबवर पसरल्यात असं समजलं. गृह मध्यामध्ये या सेंटरमध्ये दोन्ही भुव्यांच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करावं, डोळे शांतपणे मिटावेत, श्वासाकडे लक्ष द्यावं. मग प्राणायाम करा असं मी म्हणत नाही. मग मी असं म्हणत नाही की पुरं कुंभक रेचक करा असंही म्हणत नाही. जमल्यास करा, न जमल्यास नुसत्या श्वासाकडे लक्ष द्या. किंवा पूरक म्हणजे अंगठ्याने उजव्या नाकपुडीवर हात ठेवायचा आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास घ्यायचा, दॅट्स कॉल्ड पूरक. मग श्वास रोखायचा, दॅट्स कॉल्ड कुंभक, आणि श्वास पुन्हा सोडायचा, दॅट्स कॉल्ड रेचक. तर ही क्रिया करायची. आणि पुन्हा मग विरुद्ध बाजूनी, मग आधी ज्या नागपुडीने श्वास घेतला त्याच्या विरुद्ध बाजूने घ्यायचा. मग आधी डाव्या बाजूने घेतला तर उजव्या बाजूने श्वास घ्यायचा, म्हणजेच पूरक करायचं. थांबायचं, श्वास कोंडायचा, किंवा श्वास तो ऑक्सिजन सगळ्या शरीरात पसरवायचा, दॅट्स कॉल्ड कुंभक, आणि तो शांतपणे सोडायचा, दॅट्स कॉल्ड रेचक. तर या गोष्टी करायच्या. आणि याला 10 मिनिटं पण द्यायची नाही, 5च मिनिटं द्या. लक्ष आपल्या आवडत्या देवताकडे ठेवायचं आणि शांतपणे बसायचं. आणि आपोआप आत्मा हा परमात्म्याकडे ओढ घेतो, कारण आपण त्याचे अंश आहोत. मग तुम्ही कसं काय, तर जसं ब्लड ग्रुपला ब्लड ग्रुपचंच रक्त लागतं, ए प्लसला ए प्लसच लागतं, ओटूला ओटूच लागतं, किंवा बीला बीचंच रक्त लागतं, असे जे काही आणखी जर प्रकार असतील तर त्याप्रमाणे जसं हे होऊ शकतं तसं आपण ब्रह्म्याचा अंश असल्यामुळे आपण त्याशी लवकर एकरूप होतो. पण ते आपण फक्त विसरलेलो आहोत की काय करायला पाहिजेच कळत नाही. बरं अर्थात काय झालं, ते असं झालं, ते तसं झालं, हा असा वागला, तो तसा वागला, मी एवढं साठवलं, ते सगळं पोरांनी घेतलं, मला विचारलं पण नाही. किंवा मुलगी असेल तर नवरा असा वागतो म्हणेल, मुलगा असेल तर बायकोशी वागतो म्हणेल, तू मामे बघा तर गडगंजे पैसा आहे सगळे पण ते रडतायत. मग कोणतरी वाईट वाटतं आपल्याला, काही माणसं तर काय अजून रडतायत, किती रडायचं, त्याला काही लिमिट, त्याला काही मान्यता, रडायचं कशासाठी? जर स्वामी तुमच्या समोर आहेत, राम आहे, कृष्ण आहे, विठ्ठल आहे, कुणी का असे ना, भगवंत हा एकच आहे, गॉड इज वन. मग आपण काय मागच्या काही प्रवचनापूर्वी अभ्यास केला की विराट पुरुष एकच आहे. मग तो विराट पुरुष अनेक अवतार घेतो, अनेक धर्मांमध्ये घेतो, पण काही अंशात्मक अवतार असतात, काही पूर्ण अवतार असतात. आणि मग निरनिळ्या भागात निरनिळ्या अवतार घेऊन त्या समकाळातल्या भाषेने वागतो तो, त्या स्वामी त्या वृत्तीने तो वागतो. आणि मग स्वामी महाराज दत्तावतार आहेत, ते अक्कलकोटला आले. तर अक्कलकोटला आल्यावर त्यांनी कन्नड भाषेत बोलायचे, मुस्लिम राजवट होते म्हणून उर्दू भाषेत बोलायचे. जसा गाव तसा वेश, असे स्वामी महाराजांनी त्यांच्या अवतार काळात केलं. तसं ते वागत आलेले आहेत. पण परमेश्वर हा एकच असतो, फक्त देश कालपरत्वे किंवा एखाद्या भागानुसार वेगवेगळे अवतार घेतात आणि त्याप्रमाणे ते कार्य करत असतात. तर असं पूरक कुंभक आणि रेचक करायचं. आणि मग हळूहळू प्राणायामाने आपला प्राण आणि मन हे एकरूप करून भगवंताचं ध्यान करायचं आणि मनातली सगळी किलबिट, दुःख, दोष हे दूर करायचे. भगवंताचा चेहरा आठवायचा, भगवान श्रीकृष्णाचा चेहरा आठवायचा, सदैव हसरा चेहरा आहे. आणि असा चेहरा आठवून त्याची स्थितप्रज्ञता बघून की राम कसा स्थितप्रज्ञ होता, कृष्ण कसा होता,
कृष्णाचं हास्य कौतुक होतं ते आठवून त्याच्या लीला आठवायच्या आणि त्यात आपलं मन विझवायचं, त्यात आनंद मानायचा. आणि भगवंत याच वेळी भक्ताला आशीर्वाद द्यायला उत्सुक असतो. त्यावेळेस आपण हळूहळू त्या सगळ्या दुःखातून दूर होतो आणि मानवी जीवन हे आनंदी आहे. आणि मनुष्य जन्म हा 84 लक्ष योनीतून फिरत फिरत गेल्यावर आपल्याला मिळालेला आहे याची जाणीव होते. आणि निश्चितच आपल्या स्वभावात फरक पडतो. आपण चांगल्या बघायला एक 7-8 वर्ष झाली असतील. 7-8 वर्षांपूर्वी US ला एक परिषद भरली होती आणि त्यात अनेक सायंटिस्ट लोकांनी एकत्र येऊन काही रिसर्च केला होता. कुठलं विद्यापीठ होतं मी विसरलो. तर त्यांनी असा प्रूव्ह करायचा प्रयत्न केला की एकंदर ज्या निरनिराळ्या प्रकारचे जाती आहेत किंवा वंश आहेत किंवा निरनिराळ्या प्रकारचे प्राणी आहेत हे 84 लाख आहेत. अरे वेड्यांनो, हे आमच्या भारतात शेवड्या पोराला माहिती. खेडेगाव जरी गेला तर एखाद्या पोराला विचारलं तर तो सांगेल की 84 लक्ष योनी आहेत. मग अमेरिकेने कसा शोध लावला, पण तिकडून आलं की आपल्याला वाटतं हा बरोबर आहे. पण आमच्या घरातल्यांनी सांगितलं काही झटपट आहे, आमचे आई वडील काही सांगू शकतात असं म्हणतात. ठीक आहे. तर परमेश्वर हा आपल्या भक्ताला, आपल्या शरणागत भक्ताला वात्सल्याने वागत असतो. आपली आई, आपले वडील जर आपल्यावर प्रेम करत असतील तर ते मानव आहेत. जर परमेश्वर आपल्यावर प्रेम करायला लागला तर तो केवढा मोठा आहे. परमेश्वराचं प्रेम केवढं आहे. म्हणून आमच्या महानुभाव पंथात चक्रधर स्वामींनी म्हटलेलं आहे की देव नव्हे चित्रीचा, देव नव्हे मृत्तिकेचा, देव नव्हे धातूचा. चित्रीचा तो फाटेल, मृत्तिकेचा तो भिदेल, धातूचा तो फुटेल. देव अछेद अभेद, देव अछेद अभेद, निर्गुण निराकार, अछेद अभेद, त्यात कुठलाही भेद नाही. देव म्हणत नाही मी या पंथाचा, मी त्या पंथाचा, मी याचा, मी या लोकांचा, मी त्या लोकांचा. देव म्हणत नाही. देव अछेद अभेद, निर्गुण निराकार असा देव. हे कधी कळतं जर ध्यानावर बसतं. तर फक्त 5 मिनिटं बसायचं. 10 मिनिट सुद्धा बसू नका. 5 मिनिटं बसून बघा. आणि मग मला कुठल्या गुरुने सांगा की काका वी आर टू मच हॅपी. मग ते दुःख कधी निघून गेले ते कळत सुद्धा नाही. दुःखही दुःखच वाटत नाही, आनंदच वाटत. अरे सनसेट होतो पण सनराईज पण होत असतो ना, ते विसरून जातो आपण. सनसेट होतो मान्य आहे, पण एक 7-8 तासांनी सनरायझिंग पण होत असतं हे विसरून जातो. तो प्रखर प्रकाश येणार आहे पण तेच विसरून जातो आपण. आणि मग आपल्या त्या गाण्यामध्ये जे आपल्या त्या आपण निमित्त एक गीत म्हणतो, प्रज्ञापुरी स्थिर झाला माध्यांनी चालवी प्रत, रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत. विश्वंभरा स्वामी समर्था विश्वंभरा स्वामी समर्था विश्वंभरा. नाही जन्म नाही नाम नाही कोणी माता पिता, प्रगटला भूत असा ब्रह्मांडाचा हास पिता. नाही कोणी गुरुवर स्वयं हात सूत्रधार, नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ. नरसिंह प्रगटला तरुपोटी, नाचिकाच्या कश्यपूला हस्तिकाची लेण्यागती. कधी चाले पाण्यावरी कधी धावे अनांतरी, यमावाडे ज्याची भीती योगेश्वर हाच यती. यमावाडे ज्याची भीती योगेश्वर हाच यती. प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानी चालवी पद, रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत.
विश्वंभरा विश्वंभरा स्वामी समर्थ विश्वंभरा 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 स्वामी समर्थ विश्वंभरा. अहो या 2-3 गाण्यांचं सगळं ब्रह्मांड सांगितलेलं आहे, पण ते आपण म्हणतो पण एक्झिक्यूट करत नाही, आचरणात आणत नाही. अहो आनंद आहे जीवन म्हणजे. जीवनावर खूप प्रेम करा. जीवन खरंच खूप आनंदी आहे. कुठले दुःख मानू नका. समजा मला एअरपोर्ट सारखं असं वाटायचं उगाच होता याला आपली शेती पाहिजे आहे, म्हणजे 2 एकर शेती घेतली. का घेतली तर त्यावेळी असं वाटलं अरे बापरे एवढे लोक आपल्याकडे महाप्रसादाला येतात, मग आपल्याला निदान भात शिजून तर घातला पाहिजे म्हणून भाताचं जिथं आगर आहे नासापूरच्या जवळ तिथे एक आपलं 2 एकर शेती घेतली 1994 साली आणि भात शिकवायला लागलो. पण आता तिथं मोरच खूप झाले. मला वाईट काय वाटलं नाही, म्हटलं बरे मोर झाले आपले, मोर भात खाऊन जातील. शेतकऱ्यांना सांगितलं मोरांनी भात खाऊ देत, पण तुम्ही भात करा, काय पैसे लागतील नागरेटीला काकरपाळीला किंवा लावणी करा. लावणी म्हणजे भाताची लावणी बरं का, नाहीतर म्हणजे काका लावणी करायला कुठं जातात काय माहिती, भाताची लावणी बरं का. तर ती लावणी करायला जे काय लागेल ते मी पैसे देत जाईल, पण करा तुम्ही. 2-3 वर्ष केली. मग बायको सुद्धा 1-2 ओरडली, एवढे पैसे घालता एवढं मर माता 100 फोन करता, याला कर त्याला कर त्याला कर, तू शेती करतो का, तू करतो का, तू करतो का. आणि म्हणे 15 किलो तांदूळ आले. अगं म्हणलं मोरांनी खाल्ले. मला बरं वाटलं रे मोरांनी खाल्ले बरं का आपले दाणे, पण टीका काय भरपूर असतात आपल्या आजूबाजूला. म्हणजे काय एवढे पैसे घालतात, मग ते विकत आलेले परवडले ना. याच्यात बासमती येईल ते काय काय अख्खा का वख्खा का अख्खा तुकडा बारका तुकडा काय काय अहो कुठेतरी भात खाल्ल्याचे कारण त्याचा नखरे जास्त. बरं ठीक आहे, मग तो बासमती अख्खा मग बासमती तुकडा बरं ठीक आहे, जो काय असेल ते आपलं खायचा विजय जमला, पण ते राहिलंच नाही आता जाऊ द्या. तर ते आमचं शेताची अशी अवस्था झाली. पण ती मनातली खंत मी काढून टाकली. अरे या विश्वातली सगळी शेती म्हणजे आपलीच आहे असं मी समजायला लागलो. एखाद्या फोटो चित्रात जर पाहिली की आता 2 दिवस फोटो येत होता मराठवाड्यातलं की शेतं चांगली फुललेली, ज्वारी चांगली फुललेली, ज्वारी भरपूर आलेली. हा वाटलं हे आपलंच आहे सगळं, स्वामींचं म्हणजे आपलंच आहे ना. असं मानायला शिकल्यावर मला जराशी आत्ता बुद्धी प्राप्त झाली की दिस इज राईट पाथ. पण हे कळायला इतकी वर्ष लागली. नंतर माझा जीव त्यानंतर अडकला. ते आपलं शेत शिकलं पाहिजे बरं का. तर स्वामींच्या कार्यक्रमाला आपण निदान घरचा भात तरी उद्या श्रीधर प्रजेनी म्हणू नये की बाबांनी हा एवढा मोठा घाट घातलाय आणि आता कसं करायचं, तर अरे आपल्या घरचा तांदूळ येतो बरं का असं त्यांना सांगता येईल. पण ते बंद झालं. पण आता ती काही तशी आवश्यकता राहिलेली नाही. आपल्या विश्वाची माझे कार्य समजायचं, त्यात आनंद मानायला शिकायचं. आणि हा आनंद हा परमानंद आहे. आणि म्हणून प्रपंच परमार्थ एकुची झाला हे वागायला शिका. प्रपंच कुठला आणि परमार्थ कुठला हे सुद्धा कळता कामा नये. आता मी प्रपंचात आहे का परमार्थात आहे हे सुद्धा मला कळत नाही, कारण बायको समोर बसलेली प्रपंचात आहे. नातवंड येतात जात आहेत. सून इतक्या वेळ बसली होती, समजा काही कामासाठी गेली असेल, श्रीधर इकडे तिकडे बसला असेल, प्रसाद वाटला असेल, काहीतरी करत असेल, भरभरून देत असेल, हे बाबा ते अजून द्या अजून द्या अजून द्या, चांगली वृत्ती असं समजतो मी. तर म्हणजे हाच प्रपंच आहे म्हटलं तर परमार्थ पण आहे. म्हणून प्रपंच परमार्थ एकुची झाला या वृत्तीने वागलं पाहिजे. आणि यालाच म्हणायचं प्रसन्नता. ही प्रसन्नता कुठं विकत आणत बाजारात मिळत नाही, की आपल्या इथं असायला लागतं. तो आनंद इथं असावा लागतो. नंतर जराशा वेगळ्या भाषेत आहे, पण सांगायला काय हरकत नाही. मानला तर देव नाही तर दगड. मानला तर देव आहे नंतर दगड आहे. एखाद्या दगडातून सुंदर विठ्ठलाची मूर्ती केली तर आपण खूप सुंदर मूर्ती झाली. पण एकदा आंधळ्याला लिहिलं आणि त्याला दाखवलं हे बघ रे काय तो आता काय काय दगड नसतो, जरा वेळा वाकडा आहे, इकडे जरा असा मध्ये जरा असा आहे, हात कमरेला लागतील, तो म्हणे असा मध्ये जरा वाकडं दगड आहे. बरं बाबा दगड आहे. डोळस माणसाला तर तो म्हणे नाही सुंदर विठ्ठलाची मूर्ती. तर हा भाग आयुष्यात जगायला शिका. हा आनंद आहे. तर त्या आनंदापासून दूर जाऊ नका. आनंद आपल्याच आनंदाच्या उर्मी आहेत, त्यात आपण बाजूला करतो. यासाठी आपली 2-4 गीतं आहेत, इतकी सुंदर आहेत की त्या गीतात सगळा जीवनाचा मजेदार अर्थ आहे. मग आपला सगळ्यांचं आवडीचं गीत आहे, रोज पहाटे
पाठीवरती स्वामी नाम गिरवितो गिरवितो स्वामी नाम गिरवितो गिरवितो स्वामी नाम गिरवितो अक्षर ब्रह्म मम पाठीवरती हात कसा फिरवितो. अक्षर ब्रह्म स्वामी महाराज आहेत, अक्षर ब्रह्म आहेत ते. मग ते आपण पाठीवर स्वामी नाम गिरवायला लागलं, आपल्या पाठीवर पाठ तर टरबूज आपला पाठीवर स्वामी नाम गिरवायला लागल्यावर ते आपल्या पाठीवरून हात फिरवतात, जसं नारदांनी या ध्रुवाच्या डोक्यावरून हात फिरवला. तर अक्षर ब्रह्म मम पाठीवरती हात कसा फिरवितो. मग आपण कधी आळस करतो जप करायला, कंटाळा काल केला तर भरपूर काय नाही, कालच्या मला जास्त झालं बरं का आपल्या, मग ते आज कव्हर करा, हे देवा कव्हर कर बरं काल जास्त झाले, माझा क्रेडिट बॅलन्स आहे तुझ्याकडे, आणि जर राहिलं तर स्वामी आज कंटाळा आला बरं का, उद्या कव्हर करतो. अरे काय कव्हर करतो, काय मायनस करतो. राम काय का बडा, राम काका बड़ा वो तो संतन मन में दिड़ा, राम काय का बड़ा वो तो संतन मन में दड़ा, जिसके दिल में राम रहते वही सबसे बड़ा, वही सबसे बड़ा, जिसके दिल में राम रहते वही सबसे बड़ा. तर संत साधू संत असं म्हणू शकतात की राम काय का बड़ा, राम कुठला मोठा होता, राम काय का बड़ा वो तो संतन मन में दड़ा, जिसका दिल अच्छा है, जिसके दिल में सबूरी है, जिसके दिल में अच्छे अच्छे ख्वाब है, जो सबका कल्याण चिंता है, उसके दिल में राम हमारे छुप के बैठता है, छुपा छुपा बैठता है. जो चाहे तो भगवान श्री कृष्ण भी है और चाहे तो भगवान रामचंद्र भी है, तो राम और रहीम एक ही है, तो दिल में छुप के बैठता है. तो इसलिए कहावत है, राम काय का बड़ा वो तो संतन मन में दड़ा, जिसके दिल में राम रहते वही सबसे बड़ा. तो अपने दिल में राम रहने के लिए आना चाहिए, स्वामी जी रहने के लिए आना चाहिए. तो आपने जाना दिल में क्या दुख का ढेर सारा दुख, सब दुनिया का दुख, अरे उसका ऐसा हो गया, उसका वैसा हो गया, अरे जाने दो ना, अपने नाम स्मरण में अपने स्वामी जी का नाम ले, देख एक बार नाम लेके कैसा आनंद. सागर हा दूर केवळ रौद्र स्वरूपी उठते वादळ. ते तुफान जरी आलं ना, ते सायक्लोन फॅक्लोन काय येतं ते, तर ते सुद्धा कमी असेल इतकं तुफान आपल्या मनात उठत असतं. ते कमी असेल आपल्या, आणि असं होऊ नये म्हणून मालकाने जो जप सांगितलाय ओम ब्रह्मणे नमः, तो आम्ही थोडा दिन करतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते व्हॅक्सिन याच्यातच आमच्याकरता कोरोना केलेला आहे. तेव्हा मला असं ते कुठं 2,000 रुपये घालवता आणि परत त्याचा विचार करत असतो, ते व्हॅक्सिन घेतले खरं पण उद्या काय होणार नाही ना, कारण ती सुरुवात कैसी आहे की ते जुळच मारायचं एखादं. आणि त्यात काय म्हणतात, सुदैव म्हणावं का दुर्दैव म्हणावं. आज सिरजनी मला मगाशी खाली यायच्या आधी एक वेगळी न्यूज दाखवली, सिरमलाच आग लागली, सिरमला आग लागली. आणि ते धुळीचे रोड पाहिले, सगळे आगीचे रोड पाहिले. अरे म्हणलं आता सिरमला लागले तर कसं व्हायचं, तर तो भाग निराळा. तर म्हणून तर भवसागर हा दूर केवळ रौद्र स्वरूपी उठते वादळ. तरी असं वादळ सुनामी उठत असते, पण मनातली सुनामी सगळ्यात बेकार बरं का, हृदय फुटून जायचं एकदा एखाद्या वेळेस. ती सुनामी नको यायला म्हणून स्वामी, म्हणून देव, म्हणून अल्लाह, म्हणून या सगळा उठारेटा. तर हे रौद्र स्वरूपी वादळ उठून देऊ नका म्हणून मठ असतो. आणि मग पुढे कधी न फुटावे, सॉरी पाठीमध्ये झालं, डगमगते ही नौकांसरी भक्त रक्षिण्यादा समर्था नाव किनारीला समर्था
नाव किनारीला षडरूपी रूपे येती जलचर. षडरूपी रूपे जलचर येते म्हणजे आपल्याच मनातले विचार असतात ना ते सुसरी आणि मगरी आहेत. आपल्या मनात जे नाही ना ते विचार येतात ना ते सुसरी आणि मगरी आहेत. नको ते विचार येतात आणि नको ते विचार मनात येतात. या सुसरी आहेत, या मगरी आहेत आणि ते आपल्याला गिळंकृत करायला जातात. म्हणून षडरूपी रूपे येती जलचर मला ग्रासन्या येती सरसर प्राण दाटले कंठा माझी भक्त रसिन्या धाव समर्था नाव किनारीला. आणि ते सगळ्यांना वाटतं ते शेवटच्या काळात आहे. सगळ्यांना वाटतं म्हणजे दादींच्या भावीला सोडून सगळ्यांना वाटतं. अनाथ वाटे अथांग जीवन अनाथ वाटे अथांग जीवन भाव कळेना बिदले लोचन तुझ्या विना आधार नच तुझ्या लवकरीला समर्था नाव किनारीला समर्था नाव किनारीला. प्रवास माझा सुरू झाला अक्कलकोटाकडे ओलांडून मज जावे वाटे अवघड डोंगरकडे. स्वामी भक्त नामक गाडी प्रवास करण्यासाठी पूर्वजन्मीचे सुकृत आणि प्रसाद माझ्या गाठी. काय करावे कोठे जावे सारे आता सरले प्रेम पाषाण नाती गोती काही न आता उरले. प्रेम पाषाण नाती गोती उरले नाही त्याचा अर्थ वेळा काढू नका की त्याच्याही पलीकडे आम्ही गेलेलो हे विश्वाचे माझे घर असं आम्ही आता जाणतोय. याच्यात आता हेच सांगितलं की ध्रुवाने ज्यावेळेस तपश्चर्याला सुरुवात केली त्यावेळेस तो त्याच्या सम्यक दृष्टीने सगळ्या जगात व्यापला गेला आणि त्यांनी श्वास रोखला तर सगळ्या जगातल्या सगळ्या प्राण्यांचे श्वास रोखले गेलेले आहेत. हे सांगण्यासाठी मी 3 गाणे म्हटलेले आहेत. सगळ्या जगातल्या सगळ्या प्राण्यांचे मग तो मानव प्राणी असू देत किंवा इतर प्राणी असू देत सगळ्यांचे प्राण रोखले गेलेले आहेत आणि पृथ्वी डगमगायला लागलेले आहेत. कारण एवढ्या छोट्याशा बालकांनी अभ्यास करता करता नारदांनी सांगितल्याप्रमाणे आपली माता सुनीतीने सांगितल्याप्रमाणे ऐकल्यामुळे त्यात नारदांची भर पडली. नारद मुनीने सांगितल्याप्रमाणे त्यांनी श्वास रोखला प्राणायाम केलेला आहे आणि त्या क्षणाला काय झालं अख्ख्या पृथ्वीला श्वास रोखला गेलेला आहे आणि सगळे देव सुद्धा घाबरले की आता काय होते. मग ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलेलं आहे, विराट पुरुषांनी त्यांना सांगितलेलं आहे, नारायणाने म्हणजे वासुदेवाने त्यांना सांगितलेलं आहे की काही होणार नाही. अरे ते ध्रुव नावाचा बालक आहे ना त्यांनी तपश्चर्या सुरू केलेली आहे तर ते तपश्चर्या मी थांबवतो तुम्ही काय काळजी करू नका. तर ह्याला म्हणायचं सम्यक दृष्टी प्राप्त होणे त्याला नैष्ठिक म्हणतात. ती त्याला प्राप्त झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे प्रेम पाषाण नाती गोती काही न आता उरले. तर हे सगळी नातीगोती आता उरलीच नाहीत, सगळेच माझे आहेत. मग आपली सासू जरी थोडंफार वाईट बोलली किंवा रागवली तरी दुसरा एखादी व्यक्ती आपल्याशी प्रेमाने वागते मग ती सासू समजायची. म्हणजे घरातल्या सासूचा आदर तिथे करायचं नाही असं नाही तर मला तुमच्या सासूने मारतील काका तुम्ही काय शिकवायला लागले. तर जहाँ प्रेम शुरू होता है वहाँ प्यार करने का और जहाँ प्यार नहीं होता है ना उसको समझाने का. और जो अपना गुस्सा करता है उससे ज्यादा प्यार करने का क्योंकि उसका गुस्सा ऑटोमेटिकली कम हो जाता है. इसलिए सबके ऊपर प्यार करना ये पहले ही हमने यहाँ पढ़ा है
की गुणाधिकान मुंडम लिसेनु क्रोशम गुणाधमात, म्हणजे जो गुणवान असेल त्याची मैत्री करा, त्याच्याशी आदर व्यक्त करा, त्याच्याशी प्रसन्न चित्ताने वागा. ज्याच्यात कमी गुण असतील त्याच्यावर दया करा. का तर तो आपल्यासारखा व्हायला पाहिजे. जो आपल्यासारखा समान गुणवान असेल त्याची मैत्री करा, त्याची मित्रतेचा भाव ठेवा. आणि जो काहीच नसेल त्याच्यावर अधिक प्रेम करा. का तर त्याला गुणवान करायचंय, त्याला कळत नाही. तर तुमच्या इतकं कळत असतो कशाला असं वागला असतं, तो असा वागलाच नसता ना. तर त्याच्यावर अधिक प्रेम करा. आणि एक दिवस असं वाटेल आपण याला एवढं दिवसलं, एवढा याला त्रास दिला, आपण वाईट वागतोय, कळतं बरं का आपण वाईट वागतोय, कळतं प्रत्येकाला. असं समजू नका की चोरी करायला मी चोरी करतोय कळत नाही. चोरी करायला नक्की कळत असतं आपण चोरी करतोय. पण तो एखाद्या वेळेस मठात आला आणि त्याच त्या कानावर जर 4 शब्द गेले तर तो ती गोष्ट सोडून देतो. एकदा प्रज्ञाचं साधारणतः 2006-07 मध्ये हरिविजय प्रवचन चाललेलं होतं. प्रज्ञा त्या ठिकाणी बसलेली होती, मे बी 2006 किंवा 2007च असेल. आणि त्या कोपऱ्यात म्हणजे मानकरांच्या पलीकडे, म्हणजे मानकर नाही मानकरांच्या पलीकडे म्हणतात, एक जण सद्ग्रस्त बसलेले होते. ते प्रवचन झाले, मी बघत होतो त्यांच्याकडे, ते 4 वेळा हात वर करत होते. प्रज्ञा गुंग झाली ती प्रवचन सांगण्यात. तर शेवटी तो उठलाच आणि तो तिथून म्हणायला लागला, मी ऐकत होतो, सगळा मठ ऐकत होता त्यावेळेस, हा टेरेस तो टेरेस, मधला पॅसेज, जिना, खालची लॉबी किंवा खालचा पॅसेज सगळं गच्च भरलेलं होतं आणि सगळे जीव तोडून प्रवचन ऐकत होते. तर तो उठला आणि तो सांगायला लागला, प्रज्ञाताई मला बोलायचंय. तर प्रज्ञा म्हणली, बोला ना. आम्ही चोऱ्या करतो आणि जास्त करून सोनं चोरतो, पण मी कोणाकडनं की काय काय सोनं आले माझ्या सगळं लक्षात आहे. तर मी जातात सगळ्यांचं सोनं परत करणार आहे. पण मला जर पोलिसांनी किंवा त्यांनी कुठे कंप्लेंट दिली तर काय करू. म्हणजे तिथून म्हणाले तुम्हाला काही होणार नाही, ज्याचं त्याला परत करून टाका. मग तो मला भेटला. आम्हाला प्रज्ञाने मला सांगितलं ना ज्याचं त्याला परत करा. आम्हाला मला तोगा टाकतील, शब्द देवा करताय, स्वामी करताय, आमचा नाही येतो. हे असं होईल होईल म्हणजे होईल. मग त्या बिचाऱ्यांनी सगळ्यांच्या घरी जाऊन 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 सोनं परत केलं. कुणी त्याला अटक केली नाही, कोणी कंप्लेंट केली नाही, त्याला थँक्स अ लॉट म्हटलं आणि तो या मार्गाला लागला. हे आपलं काम. म्हणून जो कनिष्ठ गुणवान असेल, जो वाईट असेल, जो चोरी करत असेल, आता मला काही जण म्हणतात ते अमुक भाई लोक आहेत ना ते मठात येतात, तमुक पण येतात, हे पण येतात. मग एकमेक बाईंची खुन्नस असते. मग एखादा म्हणतो ते तमुक बाईचे लोक आहेत ना ते अमुक टायमाला येतात बरं का. मग अमुक बाईचे लोक तमुक टायमाला जातात, म्हणजे ते वेळा बदलून येतात. कारण एक महिन्याचं वयमनस्थ असतं, कोण कुठून चोरा खोपसाला माहीत नसतं, कोण कुठून गोळी झाडं माहीत नसतं. पण आपल्या इथं असं काय होणार नाही, स्वामी करून देणार नाही. पण असे घाबरून वागतात ते एकमेकांना. हे बिचारी लोक म्हणतात आम्हाला भाई. अहो हे भाई लोक रस्त्याने एकटे चालूच नाही शकत नाहीत. कड्याबाजूला आजूबाजूला 10 लोक ठेवावे लागतात त्यांना. कुठं हॉटेलला गेले तर उघडपणे चहा पिऊ शकत नाहीत, कुठेतरी कोपऱ्यात बसतात. त्यांच्या भोवताली हे अर्धांत सगळे बसलेले असतात, का ते आपल्या बॉसला कुणी मारू नये. याला भाई म्हणतात का. जो उघड्या माते हिंडू शकतो तो खरा आमचा राजा. जाऊया तो वाघ निराळा. तर म्हणून जो वाईट वागत असेल त्याला हेट्रेट करू नका, त्याला सारखं काउन्सिलिंग करू नका. त्याला एकदा सांगा प्रेमाने, अरे असं वागणं चुकीचं आहे, फिनिश. पण त्याच्यावर जर पहिल्यासारखंच प्रेम केलं तर त्याला कुठेतरी देवाने बुद्धी सगळ्यांनी दिलेली आहे. तर कळतं अरे मी एवढा वाईट बघतो ते चांगले वागतात, आपोआप चांगला बघायला, आपोआप चांगला बघायला. आणि ही वेळ येते एक ना एक दिवस. तुम्ही असं म्हणू नका आम्ही असंच बघतो पण असंच होतंय, असं अजिबात समजू नका. एक ना एक दिवस निश्चित चांगला येतो की ज्या दिवशी त्याच्यात काय पलट होतो. आणि मग नरका नारायण बन जात आहे, नरका नारायण बन जात आहे. आमचे वाल्मिकी ऋषी इथं आमच्या पुढच्या रस्त्यावर कुठे वाल्याला म्हणजे जेजुरीच्या आसपास वाल्ले गाव आहे, तिथे वाल्मिकी ऋषी होते. जो वाल्या कोळी होता तिथं आजही गेला ना या गोष्टीला झाले असतील साधारण 7-1000 वर्ष झाले असतील. कारण कृष्णाच्या जन्माला 5,500 वर्ष झालेली आहेत. 5,247 वर्ष झाली कृष्णाच्या जन्माला. 5,247 वर्षाच्या पूर्वी राम होऊन गेलेले. तर ही साधारण 6-7 हजार वर्षापूर्वीची गोष्ट असेल.
6,000-7,000 वर्षापूर्वी या जेजुरीच्या रस्त्यावर म्हणजे लोणंद किंवा सासवडच्या पुढे गेल्यावर लोणंदच्या अलीकडे, नेरेच्या अलीकडे किंवा जेजुरीच्या आसपास सासवडच्या पुढे वाल्हे नावाचं गाव आहे. तिथं आजही रात्री तुम्ही 7ला जाऊ शकता नाही. इतकी किर्र वाटतं ना. आपल्या गाडीला मोठे लॅम्प्स असतील, डिमफुल करता येतं गाडीला, तरी किर्र वाटतं. शेजारी एक असा इकडे एक डाव्या बाजूला डोंगर आहे, पाठीमागच्या बाजूला डोंगर आहे. भीती वाटते तिथं, आजही भीती वाटते बरं का. दिवसाचा रात्रीचा आजही भीती वाटते. तिथनं ती गाडी चालली काय आजूबाजूला पाहिलं की माणूस भीतो. तो रामराम म्हणायला लागतो की नको रे बाबा आहे. पूर्वजन्मीचे सुकृत आणिक प्रसाद माझ्या गाठी. काय करावे कोठे जावे सारे आता ठरले. प्रेम नाही काय नाही. तरुण जाण्यासाठी स्वामी आहेत, तरुण नेण्यासाठी स्वामी आहेत. त्यांच्या नौकेत बसलेले आहेत आपण, आणि त्यांच्या नौकेत बसल्यावर नौका स्वामी बोलवतात, आपण फक्त आरामशीर बसायचे. आईले तिरावून पहिले तिराला जायचे. दुःखाचा सागर हा ढकलत वलवत पुढे जायचे. पहिले तिराला खूप आनंद आहे. तो पहिले तिरा आपला मठ आहे. या आनंदाच्या ठिकाणी यायचे. हा आनंद परंपरा हा दुर्धर केवळ रौद्र स्वरूपी उठते वादळ. मग काय होतं, डगमगते ही नौका अंतरी दिल डर जाता है. स्वामी जी नहीं, स्वामी बोलते हैं बार बार कहते हैं अरे डरो मत, हम आपके पीछे हैं, लेकिन हम फिर वहां के वहीं रहते हैं. डगमगते ही नौका